तर मित्रांनो, ही जाहिरात आहे नवी मुंबई महानगरपालिकेची आहे मित्रांनो. ही जाहिरात थोडी लेंदी आहे, कारण का तर मित्रांनो यामध्ये 30 प्रवर्ग आहेत आणि 30 प्रवर्गाची वेगवेगळी शैक्षणिक अर्हता असेल किंवा सिलॅबस असेल, याविषयी मी तुम्हाला डिटेल्समध्ये माहिती सांगणार आहे. त्यामुळे मित्रांनो, हा व्हिडिओ जवळपास 1-1.5 तासाचा होऊ शकतो. तर मित्रांनो, यामध्ये तुम्हाला पेशन्स लागतं आणि पेशन्स असणं तुमच्याकडे गरजेचं आहे मित्रांनो. पेशन्स असतील तर तुम्ही आयुष्यामध्ये काहीही करू शकता. स्पर्धा परीक्षेमध्ये पेशन्स असणं खूप महत्त्वाचं असतं. कारण तुम्हाला व्हिडिओची माहिती किंवा या जाहिरातीची माहिती द्यायची असेल, तर मी तुम्हाला शॉर्ट फॉर्ममध्ये काल वर्तमानपत्रावरची जी जाहिरात होती, बऱ्याच चॅनलवाल्यांनी दाखवली असेल. त्याबद्दल आपल्याला त्यांना काही म्हणायचं नाही आहे, ज्याने त्यांचं असतं. पण त्यांनी जे काही दाखवले असेल, ती अर्धवट माहिती असते मित्रांनो. मी तुम्हाला ही पूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो एवढंच, की हा व्हिडिओ आहे तो मोठा आहे, लेंदी आहे. तर थोडा वेळ तुम्हाला वाटत असेल, की हा व्हिडिओ खूप मोठा बनवला सरांनी वगैरे. तर मित्रांनो, याच्यामध्ये कसं आहे, तुम्हाला सर्व 30 प्रवर्ग आहेत. 30 प्रवर्गाची तुम्हाला डिटेल्समध्ये सांगणं माहिती म्हणजे शैक्षणिक अर्हता असेल, त्याच्यासाठी जे सिलॅबस असेल, त्याची वयोमर्यादा असेल, याविषयी सर्व काही ज्यांचे अनुभव असतील, हे सर्व काही मी तुम्हाला डिटेल्समध्ये सांगितलेलं आहे. त्यामुळे मित्रांनो, शेवटपर्यंत व्हिडिओ पहा आणि थोडंसं स्पीड वाढवून पहा वाटल्यास. पण कसं असतं, पूर्ण माहिती आल्याशिवाय जाहिरात आल्याशिवाय मी तुम्हाला आतापर्यंत जाहिरात नाही टाकलेली आहे. किंचित एखादीच असेल आपल्या चॅनलवरती, की असेल. सारास तर नाहीच मी टाकत जाहिरात. पूर्ण आल्याशिवाय मी जाहिरातच टाकत नाही. तर मित्रांनो, नक्कीच शेवटपर्यंत व्हिडिओ पहा. थोडंसं पेशन्स ठेवत जा व्हिडिओ पाहताना. तर ओके. थँक्यू आणि बेस्ट ऑफ लक मित्रांनो. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा आपलं स्वागत आहे घे भरा ऋतू या यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत नवी मुंबई महानगरपालिकेची जाहिरात आलेली आहे. या जाहिरातीविषयी आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. त्याआधी मित्रांनो, नेहमी अपडेट राहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर मित्रांनो, या जाहिरातीमध्ये आपण पाहणार आहोत जागा किती आहेत एकूण, आणि ग्रुप डी आणि सीसाठी किती आहेत, आणि कोणत्या प्रवर्गासाठी किती जागा राखीव आहेत, आणि सिलॅबस काय आहे, याविषयी आपण डिटेल्समध्ये जाणून घेऊयात. शेवटपर्यंत आपला व्हिडिओ पहा आणि आपल्या मित्रमैत्रिणीला आपला व्हिडिओ नक्की शेअर करा. तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूयात. जास्त काही अपेक्षा नाही मित्रांनो, फक्त तुम्ही लाईक करत जा आपल्या व्हिडिओला. तुमच्या लाईकमुळे मला मोटिवेशन भेटतं नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी अपलोड करायला. तर मित्रांनो, या ठिकाणी आता आपल्याला पाहायचं आहे. तर मित्रांनो, इथे पाहू शकता तुम्ही, नवी मुंबई महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील गट क आणि ड वर्गातील विविध संवर्गातील रिक्त पदे सरळ सेवेने भरती प्रक्रियेसाठी प्रस्तुत जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे पदाची शैक्षणिक अर्हता व इतर अटी शर्तीची पूर्तता करणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. तर मित्रांनो, जे काही शैक्षणिक अर्हता आहे त्याविषयी आपण जाणून घेऊयात आणि पद कोणतं आहे हे पण जाणून घेऊयात. तर मित्रांनो, पुढे काय दिलं आहे, प्रस्तुत जाहिरातीमध्ये ही पदे प्रशासकीय अभियांत्रिकी, तांत्रिक लेखा व वित्त, उद्यान, सार्वजनिक आरोग्य, निमवैद्यकीय इत्यादी सेवेतील आहेत. सदर पदभरतीसाठी पुरेसा प्रतिसाद प्राप्त होण्याकरिता जाहिराती देण्यात येत आहेत. सदर जाहिरातीनुसार गट क ड मधील एकूण किती 620 पदाकरिता अर्ज करण्याचा कालावधी दिनांक 28/3/2025 ते 11/5/2025 पर्यंत आहे. इच्छुक उमेदवारांनी www.nmmc.gov.in या संकेतस्थळावरती दिनांक 11/5/2025 रात्री 11:55 वाजेपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावेत. प्रस्तुत जाहिरातीच्या अनुषंगाने रिक्त पदाचा तपशील काय खालीलप्रमाणे आहे. तर मित्रांनो, आता आपल्याला तपशील बघायचा आहे. तर या ठिकाणी इथे पाहू शकता, 7व्या वेतन आयोगानुसार तुम्हाला वेतन श्रेणी देण्यात आलेली आहे. या ठिकाणी संवर्ग दिलेला आहे, कोणते पद आहेत ते, आणि या ठिकाणी त्यांचा गट क आहे का ड आहे हे दिलेलं आहे, आणि या ठिकाणी वेतन श्रेणी आणि वेतन स्तर आणि भरायची एकूण किती पदे आहेत या ठिकाणी दिलेलं आहे. तर आपल्याला आता पाहायचं आहे मित्रांनो सुरुवातीपासून. तर या ठिकाणी आपल्याला गट कचं पद आहे मित्रांनो, हे बायो मेडिकल इंजिनियर आहे. 15 नुसार याचा पेमेंट आहे 41,800 ते 1,32,300 आहे. हे एक पद रिक्त आहे. त्यानंतर कनिष्ठ अभियंता आहे, ग्रुप सीचंच आहे. 14 नुसार याचा पेमेंट आहे. या ठिकाणी पदे किती आहेत, 35 आहेत. त्यानंतर कनिष्ठ अभियंता आहे, बायोमेडिकल इंजिनियर आहे, यांचा पण 14 नुसार पेमेंट आहे, 6 पद आहेत. त्यानंतर सी पोस्टच आहे, उद्यान अधीक्षक म्हणून, यांचे 14 नुसार आहे, एक पद रिक्त आहे. त्यानंतर
सहाय्यक माहिती व जनसंपर्क अधिकारी म्हणून आहे, त्यांचं पण एकच पद रिक्त आहे. त्यानंतर पुढे काय आहे, त्यानंतर मित्रांनो वैद्यकीय समाजसेवक म्हणून आहे, ग्रुप सीचंच पद आहे, 15 रिक्त पदं आहेत. त्यानंतर डेंटल हायजिनिस्ट म्हणून आहे, त्यांचे 3 पदं रिक्त आहेत. त्यानंतर स्टाफ नर्स किंवा नर्स मिडवाईफ म्हणजे GNMचा जो कोर्स झालेला आहे त्या महिलांसाठी 131 पदं रिक्त आहेत. त्यानंतर डायलिसिस तंत्रज्ञ म्हणून आहे, 4 पदं रिक्त आहेत. त्यानंतर सांख्यिकी सहाय्यक आहे, त्यांचे 3 पदं रिक्त आहेत. त्यानंतर ECG तंत्रज्ञ म्हणून आहे, त्यांचे 8 पदं रिक्त आहेत. पुढे अजून इथे पाहू शकता CNG CSS-D तंत्रज्ञान आहे. सेंट्रल सर्जिकल सुपरवायझर डिपार्टमेंटल म्हणून पद आहे, त्यामध्ये 5 पदं रिक्त आहेत. आहार तंत्रज्ञ म्हणून आहे, त्यांच्यासाठी 1 रिक्त आहे. नेत्रचिकित्सक सहाय्यक म्हणून आहे, 1 पद रिक्त आहे. त्यानंतर औषध निर्माता किंवा औषध निर्माण अधिकारी म्हणून आहे, त्यांचे 12 पदं रिक्त आहेत. 12 पदं रिक्त आहेत. त्यानंतर आरोग्य सहाय्यक महिला आहे, त्यांची 12 रिक्त पदे आहेत. बायोमेडिकल इंजिनियर सहाय्यक म्हणून आहे, त्यांचे 6 पदं रिक्त आहेत. पशुधन पर्यवेक्षक आहे, त्यांचे 2 आहेत. ॲक्सलरी नर्स मिडवाईफ म्हणून आहे, 38 पदं आहेत. त्यांच्या ANM जे काही कोर्स आहे ANM त्यांचा त्यांनी केलेला असावा, त्यांच्यासाठी 38 पदं रिक्त आहेत. बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी हुताप म्हणून आहे, त्यांचे 51 पदं रिक्त आहेत. त्यानंतर शस्त्रक्रियाग्राहक सहाय्यक म्हणून आहे, त्यांचे 15 पदं रिक्त आहेत. ग्रंथपाल सहाय्यक आहे, त्यांचे 8 पदं रिक्त आहेत. वायरमॅन आहे, 2 पदं रिक्त आहेत. ध्वनिचालक म्हणून आहे, त्यांचं 1 पद रिक्त आहे. त्यानंतर उद्यान सहाय्यक आहे, त्यांचे 4 पदं रिक्त आहेत. त्यानंतर लिपिक टंकलेखक जे पद आहे त्यांचे 135 रिक्त पदं आहेत. लेखालिपिक म्हणून आहे, त्यांचे 4 पदं रिक्त आहेत. त्यानंतर हे जे काही मदतनीस असते PM करतात, ज्या एखाद्या कुणाचा मर्डर झाला असेल किंवा कुणाची सुसाईड वगैरे केली असेल किंवा ॲक्सिडेंट झाला असेल, ते जे काही PM असतं त्यांचं करण्यासाठी एक मदतनीस लागतो, त्यांचे 4 रिक्त पदं आहेत. कक्ष सेविका आया असतील, ते पदं किती आहेत, 28 आहेत. त्यानंतर कक्षसेवक वॉर्ड बॉय आहे, हे 29 पदं आहेत. तर मित्रांनो या ठिकाणी हे 3च पदं जे आहेत ते ग्रुप Dचे आहेत, बाकी सर्व काही Cचे आहेत. असे एकूण किती 620 पदं रिक्त आहेत. टोटल 30 याच्यातून संवर्गातून हे फॉर्म भरण्यात येणार आहेत. तर ऑनलाईन अर्ज करण्याचा आणि ऑनलाईन अर्ज भरण्याचा वेळापत्रक काय दिलेला आहे मित्रांनो, या ठिकाणी इथे पाहू शकता तुम्ही. ऑनलाईन अर्ज नोंदणी सुरूचा दिनांक कधीचा आहे, तर 28/3/2025 पासूनचा आहे. तर ऑनलाईन अर्जाचे अंतिम दिनांक कधीपर्यंत आहे, तर 11/5/2025 रात्री 11:55 आहे. आणि ऑनलाईन परीक्षा शुल्काची तारीख कधीपर्यंत आहे, तर 11/5/2025 पर्यंत आहे. आणि प्रवेशपत्र तुम्हाला ऑनलाईनचं कधी भेटणार आहे, तर परीक्षेच्या 7 दिवस अगोदर भेटणार आहे. ऑनलाईन परीक्षेचा दिनांक प्रवेशपत्रात नमूद केल्यानुसार नवी मुंबई महानगरपालिकेच्या संकेतस्थळावरती उपलब्ध करून देण्यात येईल. तर आता मित्रांनो या ठिकाणी आपल्याला परीक्षा शुल्क पाहायचं आहे. परीक्षा शुल्क किती आहे, आकारण्यात येणारं परीक्षा शुल्क आहे मित्रांनो, खुल्या प्रवर्गासाठी 1000 आहे आणि मागास व अनाथ प्रवर्ग जे आहेत त्यांच्यासाठी 900 रुपये आहे. आता पुढे काय आहे मित्रांनो, परीक्षेचा दिनांक, वेळ, केंद्र प्रवेशपत्रामध्ये नमूद केलेले जाईल. जे काही असेल ते परीक्षेचं केंद्र असेल, वेळ असेल, दिनांक असेल, ते कुठेही तुमच्या हॉल तिकीटवरती नमूद केला जाईल. आणि संभाव्य बदलाबाबत वेळोवेळी नवी मुंबईचं जे काही महानगरपालिकेचं संकेतस्थळ दिलेलं आहे त्यावरती माहिती प्रसिद्ध केली जाईल. जे काही बदल झाले असतील किंवा त्यांचं वेळापत्रक मागमोरी गेले असेल किंवा समोर पुढे काहीतरी गेलं असेल, त्यावेळेस ते त्यांच्या संकेतस्थळावरती प्रसिद्ध करतील. त्यामुळे तुम्हाला वेळोवेळी त्या संकेतस्थळाला भेट द्यायची आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत इत्यादीबाबत तपशील व ऑनलाईन अर्ज करण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेच्या संकेतस्थळाला भेट देण्यात यावी. तसेच संवर्गनिहाय भरायची पदे, पदाचा तपशील, वेतन श्रेणी, वयोमर्यादा शिथिल, निवड पद्धत, सर्वसाधारण सूचना, अटी शर्ती, शैक्षणिक आहारता, सामाजिक व समांतर आरक्षण तसेच आरक्षणाबाबत तरतुदी, पदनिहाय ऑनलाईन परीक्षेचा अभ्यासक्रम, परीक्षा शुल्क, अर्ज भरण्याबाबतची मार्गदर्शन सूचना इत्यादीबाबत तपशील त्यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिलेले आहेत. तर आता मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे, या ठिकाणी पहिलं पदनाम आपल्याला बघायचं आहे. या ठिकाणी बायोमेडिकल इंजिनियर आहे,
हे पद जे आहे तर या पदासाठी कोणत्या प्रवर्गासाठी किती जागा राखीव आहे तिथे पाहू शकता आरक्षणानुसार दिलेलं आहे. तर इथं फक्त खुल्या प्रवर्गासाठीच एकच पद राखीव आहे. ते खुल्या प्रवर्गासाठी आहे, सर्वसाधारणसाठी पाहू शकता तुम्ही इथे. त्यानंतर मित्रांनो पुढे दिलेलं आहे यामध्ये शैक्षणिक अर्हता काय लागते त्यांच्यासाठी. तर मान्यताप्राप्त विद्यापीठातील बायोमेडिकल इंजिनिअरिंग पदवी असावी. आणि त्यानंतर पुढे काय दिलेलं आहे, तथापि पदवीधारक उमेदवार न उपलब्ध झाल्यास सदर पद बायोमेडिकल इंजिनिअरिंगमध्ये पदविका मेडिकल इलेक्ट्रॉनिक्समध्ये पदविका धारकामधून भरण्यात येणार आहे. तर मित्रांनो या ठिकाणी काय सांगितलेलं आहे, तुमचं पदविका मेडिकल इलेक्ट्रॉनिक्समधील पदविका धारकामधूनही भरण्यात येईल. म्हणजे हे जर पद हे तुमच्याकडे उपलब्ध नसेल म्हणजे किंवा त्यांच्याकडे फॉर्म भरताना हा जर बायोमेडिकल इंजिनिअरिंगचा उमेदवार जर उपलब्ध नसेल तर बाकीचाचा पण विचार केला जाईल जे इंजिनिअरिंगच्या क्षेत्रातून आहेत ते. त्यानंतर काय म्हटलेलं आहे या ठिकाणी, संबंधित विषयातील कामाचा किती 2 वर्षाचा अनुभव आवश्यक आहे तुम्हाला आणि मराठी भाषेचं ज्ञान आवश्यक आहे. त्यानंतर पदनाम दिलेलं आहे कनिष्ठ अभियंता स्थापत्य म्हणून दिलेलं आहे, गट कचा आहे मित्रांनो. आता या ठिकाणी किती पदं होते रिक्त, तर या ठिकाणी तुम्ही ते पाहू शकता या ठिकाणी वेगवेगळ्या प्रवर्गाला दिलेले आहेत राखीव. तर अजला अनुसूचित जातीला मित्रांनो पाहू शकता तुम्ही सर्वसाधारणला 3 आहेत, महिलांना 3 आहेत, माजी सैनिकाला 2 आहे, अंशकालीनला 1, खेळाडूला 1, प्रकल्पग्रस्ताला 1 दिलेला आहे. त्यानंतर कला आहे मित्रांनो, कला कोणतं पद आहे रिक्त, तर एकच पद आहे. म्हणजे कोणतं म्हणण्यापेक्षा किती पदं म्हणायचं आहेत आपल्याला, तर सर्वसाधारणला 1 पद आहे. डला आहे मित्रांनो, डला किती आहे, तर डला पण 2 पदं रिक्त आहेत मित्रांनो. डला 1 पद सर्वसाधारण दिलेलं आहे आणि 1 महिलांना दिलेलं आहे. त्यानंतर इतर मागास वर्गाला बघितलं तुम्ही तर 13 पदं रिक्त आहेत. त्यामध्ये 4 सर्वसाधारणला आहेत, 4 महिलांना आहेत, 2 माजी सैनिकाला आहेत, 1 अल्प अंशकालीनला आहे, 1 खेळाडूला, 1 प्रकल्पग्रस्ताला दिलेला आहे. सामाजिक शैक्षणिक मागास प्रवर्ग आहे त्यांच्यासाठी किती 4 पदं रिक्त आहेत. ते सर्वसाधारणला 2, महिलांना 1 आणि माजी सैनिकाला 1 अशा पद्धतीचं दिलेलं आहे. आणि EWSसाठी 4 आहेत, त्यासाठी सर्वसाधारणला 2, 1 महिलांना आणि 1 माजी सैनिकाला अशा पद्धतीचं दिलेलं आहे. या ठिकाणी म्हणजे दिव्यांगामध्ये एक दिलेलं आहे, अल्पदृष्टी जे लो विजन आहेत त्यांच्यासाठी 1 पद दिलेलं आहे. आणि इथं शैक्षणिक अर्हता त्यांनी सांगितलेली आहे, मान्यताप्राप्त विद्यापीठातील स्थापत्य म्हणजे सिव्हिल अभियांत्रिकी शाखेची पदवी तुम्हाला असणं आवश्यक आहे. आणि त्यानंतर मराठी भाषेचं ज्ञान हे कंपल्सरी केलेलं आहे, असणे आवश्यक आहे. तर मित्रांनो आता पुढे पाहायचे कनिष्ठ अभियंता बायोमेडिकल इंजिनिअरिंग पद आहे. आता आपल्याला डायरेक्ट या पदासाठी जागा पाहण्यापेक्षा आपण आरक्षण पाहण्यापेक्षा एज्युकेशन काय लागतं ते पाहूया. तर शैक्षणिक अर्हता बघा मित्रांनो, यांच्यासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठातील बायोमेडिकल इंजिनिअरिंग पदवी असावी. तथापि पदवीधारक उमेदवार उपलब्ध न झाल्यास सदर पद हे बायोमेडिकल इंजिनिअरमधील पदविका मेडिकल इलेक्ट्रॉनिक्समधील पदवीधारकामधून भरण्यात येईल. संबंधित विषयातील किमान 2 वर्षाचा अनुभव असावा सांगितलेला आहे आणि मराठी भाषेचं ज्ञान आवश्यक आहे. त्यानंतर उद्यान अधीक्षक म्हणून पद आहे. उद्यान अधीक्षकचं पदासाठी शैक्षणिक अर्हता काय आहे, तर मान्यता विद्यापीठात तुम्हाला तुमची BSc हॉर्टिकल्चर झालेलं पाहिजे. ॲग्रिकल्चर, बॉटनी, फॉरेस्ट्री पदवी तुम्हाला मान्यताप्राप्त विद्यापीठातील वनस्पतीशास्त्रातील पदवी असावी असं सांगितलेलं आहे. त्यानंतर मराठी भाषेचं ज्ञान आवश्यक आहे इथे पण. त्यानंतर पुढे काय पाहायचं आपल्याला, पदनाम दिलेलं आहे या ठिकाणी दुसरं 5 नंबरचं सहाय्यक माहिती व जनसंपर्क अधिकारी दिलेला आहे. यांना कोणतं लागते पदवी, तर मान्यताप्राप्त विद्यापीठातील कोणत्याही शाखेची पदवी म्हणलेलं आहे. तर अजून दुसरा ऑप्शन दिलेला आहे, शासनमान्य पत्रकारिता व जनसंज्ञान म्हणजे जर्नलिझम अँड मास कम्युनिकेशनमधील पदवी का पाहिजे. त्यानंतर शासनमान्य संस्थेतील संबंधित कामकाजाचा किमान किती 3 वर्षाचा अनुभव असावा तुम्हाला. मराठी, इंग्रजी व हिंदी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे. त्यानंतर पुढे काय दिलेलं आहे, हे पद आहे वैद्यकीय समाजसेवक आहे. आपण हे सोडून वरी जात होतो. वैद्यकीय समाजसेवक आहे. यामध्ये तुम्हाला कोणतं लागतं, तर यामध्ये मान्यताप्राप्त विद्यापीठात समाजशास्त्र शाखेतील पदव्युत्तर पदवी मान्यताप्राप्त विद्यापीठाची वैद्यकीय समाजसेवक या विषयातील MSW पदवी तुम्हाला असावी. तुमचं MA तरी समाजशास्त्रामध्ये झालेलं असावं किंवा तुमचं MSW वगैरे असावं.
तर तुम्हाला हा फॉर्म भरता येतो. तर पुढे काय दिलेलं आहे, शासकीय किंवा निमशासकीय स्थानिक स्वराज्य संस्थेतील 200 रुग्ण खाटा रुग्णालयातील 2 वर्षाचा अनुभव असावा आणि मराठी भाषेचं आवश्यक ज्ञान असावं, असं सांगलेलं आहे. नंतर पुढे डेंटल हायजेनिस्ट दिलेलं आहे. डेंटल हायजेनिस्टमध्ये कोणतं एज्युकेशन लागतं, तर तुम्हाला राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ विज्ञान शाखेतील उच्च माध्यमिक शाळात म्हणजे 12वीला तुमचं विज्ञान असावं असं सांगितलेलं आहे. आणि सोबत तुम्हाला डेंटल कौन्सिल ऑफ इंडिया विद्यमान शासकीय दंत महाविद्यालय मुंबई किंवा सदर कौन्सिलतर्फे इतर शासन मान्यताप्राप्त महाराष्ट्र शासनाने आयोजित केलेल्या दंत आरोग्य तज्ज्ञ परीक्षा तुमची उत्तीर्ण असावी. शासकीय निमशासकीय स्थानिक स्वराज्य संस्था खाजगी रुग्णालय संबंधी 2 वर्षाचा अनुभव असावा आणि मराठी भाषेचं ज्ञान असावं असं सांगितलेलं आहे. आता पुढे काय दिलेलं आहे, स्टाफ नर्स किंवा मिडवाईफ दिलेला आहे. त्यांना शैक्षणिक अर्हता काय आहे, तर इथे पाहू शकतात त्यांना मान्यताप्राप्त विद्यापीठात BSc नर्सिंग पदवी असावी तुमची किंवा महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातील म्हणजे 12वी झालेली असावी उत्तीर्ण आणि म्हणलं आहे महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलिंग जनरल नर्सिंग मिडवाईफरी या विषयात पदवी असावी. तुमचं BSc नर्सिंग असावी किंवा हे जे दिलेलं आहे महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलिंग जनरल नर्सिंग मिडवायफरी या तुमच्याकडे पदवी असावी 12वीच्या नंतर केलेली तुम्ही. आणि नंतर परिचारिका म्हणून शासकीय निमशासकीय किंवा स्थानिक स्वराज्य संस्था किंवा खाजगी रुग्णालयामध्ये किमान तुम्हाला किती 2 वर्षाचा अनुभव असावा. महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलिंगमध्ये तुमची नोंदणी असावी आणि मराठी भाषेचं ज्ञान तुमचं आवश्यक आहे. आता पुढे काय पाहायचं आहे, डायसलिंग तंत्रज्ञ म्हणून आहे, त्यांच्यासाठी शैक्षणिक अर्हता पाहू शकता आता तुम्ही इथे. या ठिकाणी सांगले की मान्यताप्राप्त विद्यापीठात विज्ञान शाखेतील पदवी तुमची असावी. DMLD झालेलं असावं तुमचं किंवा 6 महिन्याचा डायलिसिस तंत्रज्ञ अभ्यासक्रम तुम्ही पूर्ण केलेला असावा. संबंधित विषयातील कामाचा किती 2 वर्षाचा अनुभव असावा आणि मराठी भाषेचं ज्ञान आवश्यक असावं. त्यानंतर इथे दिलेलं आहे सांख्यिकी सहाय्यक म्हणून. सांख्यिकी सहाय्यक दिलेलं आहे. या ठिकाणी त्यांना संबंधित विषयामध्ये काय मान्यताप्राप्त विद्यापीठातील सांख्यिकी विषयासह तुमची पदवी असावी. सांख्यिकी विषय असावा तुमच्या पदवीमध्ये, तर तुम्हाला तो फॉर्म भरता येतो. आणि संबंधित विषयातील कामाचा किती 2 वर्षाचा अनुभव आणि मराठी भाषेचं ज्ञान असणं आवश्यक आहे. त्यानंतर ECG तंत्रज्ञान म्हणून आहे. तर ECG तंत्रज्ञ म्हणून आहे त्यांच्यासाठी कोणतं लागतं एज्युकेशन, तर मान्यताप्राप्त विद्यापीठात भौतिकशास्त्र इलेक्ट्रॉनिक्स या विषयासह विज्ञान शाखेतील पदवी असावी तुमची. त्यानंतर शासनमान्य संस्थेतील ECG टेक्निशियन विषयाचे प्रशिक्षण पूर्ण केलेलं असावं. शासकीय निमशासकीय स्थानिक स्वराज्य संस्था खाजगी रुग्णालय ECG तंत्रज्ञान कामाचा तुम्हाला किती 2 वर्षाचा अनुभव असावा आणि मराठी भाषेचं ज्ञान आवश्यक आहे. त्यानंतर पुढे काय दिलेलं आहे 12 नंबरचं पदनामापाशी आता आपण आहोत. तर CSD तंत्रज्ञ म्हणून आहे म्हणजे सेंट्रल सर्जिकल सुपरवायझेशन डिपार्टमेंटल दिलेलं आहे. तर या ठिकाणी त्यांना एज्युकेशन काय लागतं, तर मान्यता विद्यापीठातील सूक्ष्म जीवशास्त्रातील तुमची पदवी असावी. किमान तुम्हाला 100 खाटाच्या रुग्णालयाच्या निर्जंतुकीकरण करण्याचा किती 2 वर्षाचा अनुभव असावा आणि मराठी भाषेचं ज्ञान आवश्यक आहे. त्यानंतर आहार तंत्रज्ञ दिलेला आहे. आहार तंत्रज्ञासाठी या ठिकाणी इथे पाहू शकता मान्यताप्राप्त विद्यापीठातील फूड अँड न्यूट्रिशन विषयासह BSc पदवी किंवा न्यूट्रिशन अँड डायटिशियन या विषयात पदव्युत्तर पदवी असावी. शासकीय निमशासकीय स्थानिक स्वराज्य संस्था खाजगी रुग्णालयासंबंधी 2 वर्षाचा तुम्हाला अनुभव असावा आणि मराठी भाषेचं ज्ञान आवश्यक आहे. त्यानंतर पुढे दिलेले आहे नेत्रचिकित्सक सहाय्यक दिलेलं आहे. त्यांच्यासाठी कोणतं लागते एज्युकेशन, तर महाराष्ट्र राज्याचं आहे. इथं महाराष्ट्र राज्य माध्यमिक किंवा उच्च माध्यमिक मंडळाची विज्ञान शाखेतील तुमचं सायन्स असावं 12वीला सायन्स असून तुम्ही त्यामध्ये उत्तीर्ण असावं. त्यानंतर तुम्हाला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ऑप्थोमिलिक असिस्टंट किंवा पॅरोमेडिकल ऑप्थेल्मिक असिस्टंट 2 वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठातील ऑप्टोमेट्री विषयातील पदवी किंवा पदविका असावी असं सांगितलेलं आहे. शासकीय निमशासकीय स्थानिक स्वराज्य संस्था किंवा खाजगी रुग्णालयासंबंधित किती 2 वर्षाचा अनुभव आणि मराठी भाषेचं ज्ञान आवश्यक आहे. त्यानंतर औषध निर्माता अधिकारी आहे.
औषध निर्माता अधिकाऱ्यांसाठी कोणती शैक्षणिक अर्हता लागते? तर या ठिकाणी मान्यताप्राप्त विद्यापीठात तुमची बी फार्मसी कंप्लीट पदवी असावी. त्यानंतर महाराष्ट्रात फार्मसी कौन्सिलमध्ये नोंदणी, महाराष्ट्र फार्मसी ॲक्ट आहे जो 1948चा, ते तुम्हाला त्यानुसार तुमची नोंदणी प्रमाणपत्र आवश्यक आहे. संबंधित विषयात किती किमान 2 वर्षाचा अनुभव आणि मराठी भाषेचं ज्ञान आवश्यक आहे. त्यानंतर आरोग्य सहाय्यक म्हणून आहे, महिलांसाठीच हे पद रिक्त आहे मित्रांनो. तर जे कोणी महिला असेल त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवा आपला, त्यामुळे त्यांना त्यांचा फायदा होईल. महाराष्ट्र राज्य त्यांच्यासाठी शैक्षणिक अर्हता काय आहे मित्रांनो? तर महाराष्ट्र राज्य जे काही तुमची 12वी असेल, 12वी तुम्ही उत्तीर्ण असावं सायन्स विषयामध्ये, म्हणजे सायन्स तुमचं असावं 12वीला. संबंधित विषयातील कामाचा किती 2 वर्षाचा अनुभव, मराठी भाषेचं ज्ञान असावं. आणि निवडीनंतर 12 महिन्याचा प्रशिक्षणाचा पाठ्यक्रम दिलेला जाईल तुम्हाला MPWचा. किमान 2 वर्षात उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. त्याच्यामुळे तुम्हाला अगोदर हे तुमच्याकडे नसलं तरी प्रमाणपत्र चालतं. तुम्हाला निवड झाल्याच्यानंतर 1 वर्षासाठी तुम्हाला त्याचं प्रशिक्षण देण्यात येईल आणि किमान ते तुम्हाला 2 वर्षात ते उत्तीर्ण होणं गरजेचं आहे. त्यानंतर पुढे पहा, आपल्याला 17 आता पदनामावरती आलेलो आहोत आपण. बायोमेडिकल इंजिनियर सहाय्यक म्हणून आहे. त्यासाठी तुम्हाला एज्युकेशन काय लागतं? तर या ठिकाणी सांगितले की महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळात माध्यमिक शाळात परीक्षा प्रमाणपत्र म्हणजे 10वी उत्तीर्ण असावं तुम्ही. तर शासनमान्य वैद्यकीय प्रशिक्षण संस्थे इलेक्ट्रिक कम्युनिकेशन मेकॅनिक इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक या विषयात किमान 2 वर्षाचा अभ्यासक्रम म्हणजे ITI झालेला असावा तुमचा, असं सांगण्यात आलेलं आहे. संबंधित विषयातील किमान 2 वर्षाचा अनुभव आणि मराठी भाषेचं ज्ञान. तर इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक या याच्यामध्ये तुमचा ITI झालेला असावा. आता पशुधन पर्यवेक्षक म्हणून आहे, यांच्यासाठी काय लागतं? तर तुमचं 12वी उत्तीर्ण असावं तुम्ही. त्यानंतर मान्यता विद्यापीठात संवर्धन पदविका असावी तुमच्याजवळ. शासकीय, निमशासकीय किंवा स्वराज्य संस्था किंवा नामवंत खाजगी संस्था असतील त्यामध्ये 2 वर्षाचा कामाचा अनुभव असावा आणि मराठी भाषेचं ज्ञान आवश्यक असावं. त्यानंतर पुढे काय दिलेलं आहे? ॲक्सिलरी नर्स मिडवाईफ दिलेलं आहे. तर यांच्यासाठी शैक्षणिक अर्हता आहे मित्रांनो. तर महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ शाळात म्हणजे तुमची 10वी उत्तीर्ण असावं आणि पुढे सांगितलेले शासनमान्य संस्थेत ANM अभ्यासक्रम पूर्ण केलेला असावा. महाराष्ट्र कौन्सिल नर्सिंगची नोंदणी आवश्यक आहे आणि मराठी भाषेचं ज्ञान तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. त्यानंतर इथं दिलेलं आहे बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी हिवताप दिलेला आहे. या ठिकाणी हिवताप आरोग्य कर्मचारी आहे त्यांच्यासाठी शैक्षणिक अर्हता तुमची विज्ञान शाखेतील 12वी उत्तीर्ण असावी आणि मराठी भाषेचं ज्ञान आवश्यक आहे तुम्हाला. त्यानंतर पुढे काय दिलेलं आहे? शस्त्रक्रिया गृहसहाय्यक दिलेलं आहे. त्यामध्ये त्यांना शैक्षणिक अर्हता काय आहे? तर शैक्षणिक अर्हता आहे मित्रांनो माध्यमिक उच्च माध्यमिक विज्ञान शाखेत तुमचं 12वी उत्तीर्ण असावं, ते बी विज्ञान शाखेतील जीवशास्त्र विषय असं. विज्ञान शाखेत तुमचा जीवशास्त्र विषय नसेल आणि तुम्ही पास झाले असेल तर तुम्ही फॉर्म नाही भरू शकत, कारण विज्ञान शाखेतील तुमची उत्तीर्ण होणं गरजेचं असतं. त्यानंतर पुढे काय म्हणले? शासकीय, निमशासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था, खाजगी रुग्णालय, संबंधित कामाचा किती 2 वर्षाचा अनुभव आणि मराठी भाषेचं ज्ञान असं सांगण्यात आलेलं आहे. त्यानंतर पुढे पाहायचं आपल्याला ग्रंथपाल सहाय्यक दिलेला आहे. ग्रंथपाल सहाय्यकासाठी तर ग्रंथपाल सहाय्यक या पदासाठी शैक्षणिक अर्हता काय आहे? तर मान्यताप्राप्त विद्यापीठातील ग्रंथालय शाखेतील पदवी पाहिजे तुमच्याकडे, म्हणजे बिली पाहावं तुमचं झालेलं. त्यानंतर मराठी भाषेचं ज्ञान आवश्यक आहे. त्यानंतर वायरमॅन आहे. वायरमॅन या पदासाठी तुमच्याकडे शैक्षणिक अर्हता काय असावी? तर तुमची 10वी उत्तीर्ण असावी आणि तुमचं ITI झालेलं असावा. पूर्ण अभ्यासक्रम ITIचा पूर्ण केलेला असावा, तारतंत्री या अभ्यासक्रम. त्यानंतर CCTVचं तुमच्याकडे प्रमाणपत्र असावं. त्यानंतर संबंधित कामाचा तुम्हाला किती 3 वर्षाचा अनुभव असावा आणि मराठी भाषेचं ज्ञान आवश्यक आहे. त्यानंतर ध्वनिचालक म्हणून आहे. ध्वनिचालक या पदासाठी काय लागतं? तर हे ग्रुप Cचंच पद आहे मित्रांनो. त्यामध्ये या ठिकाणी सांगण्यात आलेलं एक शैक्षणिक अर्हता काय आहे? महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची माध्यमिक शाळा परीक्षा प्रमाणपत्र उत्तीर्ण होणं आवश्यक आहे, म्हणजे 10वी उत्तीर्ण तुमचं होणं आवश्यक आहे. त्यामध्ये शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा तुमचं
रेडिओ असेल, टी व्ही असेल, यांत्रिकीमधील अभ्यासक्रम पूर्ण केलेला केलेल्याचं प्रमाणपत्र तुमच्याकडं असणं आवश्यक आहे आणि मराठी भाषेचं ज्ञान आवश्यक आहे. आणि उद्यान सहाय्यक पद आहे. या पदासाठी मित्रांनो शैक्षणिक अर्हता काय लागते, तर मान्यताप्राप्त विद्यापीठात तुमची काय BSc हॉर्टिकल्चर्स किंवा ॲग्रिकल्चर, बॉटनी, फॉरेस्टिंग पदवी मान्यताप्राप्त विद्यापीठातील वनस्पतीशास्त्रात तुमची पदवी होणं आवश्यक आहे आणि मराठी भाषेचं ज्ञान आवश्यक आहे. आता आहे लिपिक टंकलेखक. लिपिक टंकलेखक पदासाठी मित्रांनो तुमच्याकडे शैक्षणिक अर्हता काय असावी, तर मान्यताप्राप्त विद्यापीठात कोणत्याही शाखेतील पदवी आणि तुमच्याकडे मराठी 30 असावी व इंग्रजी किती 40 असावी असं सांगण्यात आलेलं आहे. तुम्हाला या ठिकाणी टायपिंग सर्टिफिकेट लागतं 30 आणि 40चं आणि मराठी भाषेचं ज्ञान आवश्यक आहे. त्यानंतर मित्रांनो लेखालिपिक म्हणून आहे. लेखालिपिक पदासाठी काय लागतं, तर लेखालिपिक पदासाठी तुम्हाला वाणिज्य शाखेची पदवी लागते, म्हणजे तुमचं BCom वगैरे झालेलं असावं किंवा MCom असावं. तर या ठिकाणी तुम्हाला 30 आणि 40 दोन्ही टायपिंग सर्टिफिकेट तुमच्याकडे असावं आणि त्यानंतर मराठी भाषेचं ज्ञान असणं आवश्यक आहे. त्यानंतर विवेचन मदतनीस म्हणून आहे. त्यासाठी तुम्हाला एज्युकेशन काय लागतं, तर तुमचं 10वी उत्तीर्ण असावं तुम्ही किंवा 12वी उत्तीर्ण असावं, माध्यमिक किंवा उच्च माध्यमिक असावं. शासकीय किंवा स्थानिक स्वराज्य संस्था किंवा खाजगी रुग्णालयामध्ये तुम्हाला त्या कामासंबंधीचा किती 2 वर्षाचा अनुभव असावा आणि मराठी भाषेचं ज्ञान असावं. त्यानंतर सेविका सहाय्यक असेल किंवा आया असतील, या पदासाठी मित्रांनो तुमच्याकडे काय असावं, तर शैक्षणिक अर्हता 10वी उत्तीर्ण असावी. तसेच शासकीय, निमशासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था किंवा मान्यवर ट्रस्ट असतील, यांचे रुग्णालय असेल, त्या संबंधित कामाचा तुम्हाला किती 2 वर्षाचा अनुभव आणि मराठी भाषेचं ज्ञान असणं आवश्यक आहे. त्यानंतर कक्षसेवक म्हणून पद आहे वॉर्ड बॉय. या वॉर्ड बॉयसाठी मित्रांनो तुमच्याकडे शैक्षणिक अर्हता 10वी उत्तीर्ण असावं किंवा 12वी उत्तीर्ण असावं सांगण्यात आलेलं आहे. 10वी किंवा तुमचं उच्च माध्यमिक उत्तीर्ण असावं. त्यानंतर तुम्हाला शासकीय, निमशासकीय किंवा स्वराज्य संस्था किंवा मान्यवर जे काही ट्रस्ट असतील, रुग्णालय असतील, त्यासंबंधी म्हणजेच तुम्हाला त्या वॉर्ड बॉय संबंधी तुम्हाला 2 वर्षाचा अनुभव असावा आणि मराठी भाषेचं ज्ञान असावं. यामध्ये टिपमध्ये काय सांगितलेले, कक्षासेवक वॉर्ड बॉय हे पद फक्त पुरुषांमधून भरायचे असल्याने सदर पदाकरता महिलांनी आरक्षण दर्शवलेले नाही. त्यामुळे हे जे वॉर्ड बॉय कक्षासेवकचे पद आहे ते फक्त पुरुषासाठी राखीव आहे. त्यानंतर सर्वसाधारण सूचना दिलेल्या आहेत या ठिकाणी. वर नमूद केलेल्या पदसंख्या व आरक्षणामध्ये वाढ, घट अथवा बदल होण्याची शक्यता आहे. तर जे काही बदल होण्याची शक्यता वगैरे जे काही असेल ते सर्व काही अधिकार कुणाचा आहे, तर नवी मुंबई महानगरपालिकेचा आहे. तर उपरोक्त नमूद संवर्गातील पदासाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्यापूर्वी उमेदवाराने स्वतः खात्री करायची आहे की ते अर्ज करीत असलेल्या पदाकरता विहित अर्हता अटीची पूर्तता करीत असून सदर पदाकरता ते पात्र आहेत. ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे नित्य वापरत असलेल्या वैध ईमेल ID व त्याचा मोबाईल नंबर असणे आवश्यक आहे. म्हणजे तुमच्याकडे तुमचा वैध म्हणजे जे सध्या आता वापरत आहात किंवा तो जे तुमच्याकडे वैध असावा ईमेल ID आणि मोबाईल नंबर पण या ठिकाणी सांगण्यात आलेला आहे. आणि आता आपण पुढे पाहणार आहोत मित्रांनो काय आहे. या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे की अराखीव जे काही खुल्या प्रवर्गातून पदाकरता जे फॉर्म भरणार आहेत त्या संदर्भातली ही सूचना आहे. तर या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे की अराखीव खुल्या प्रवर्गातील खुल्या पदाकरिता दिलेलं आहे. या ठिकाणी सर्व उच्च गुणवत्ताधारक दिलेला आहे. या ठिकाणी गुणवत्ताधारक उमेदवारांना मागासवर्ग उमेदवारासह विचार केला जात असल्याने सर्व उमेदवारांना त्यांच्या प्रवर्गासाठी पद आरक्षित उपलब्ध नसेल तर अर्जामध्ये त्यांच्या मूळ जात प्रवर्गाची माहिती अचूकपणे नमूद करणे बंधनकारक आहे. या ठिकाणी काय सांगलेलं आहे, जे अराखीव जे आहेत म्हणजे खुल्या प्रवर्गातून म्हणजे जे विद्यार्थी फॉर्म भरणार आहेत त्याच्यासाठी उच्च गुणवत्तेच्या उमेदवारांना ते काय करतात, ते ओपन प्रवर्गात घालतात. त्यासाठी मागास प्रवर्गाचा उमेदवार असेल तरी तो खुल्या प्रवर्गात जातो. तर मित्रांनो त्यांना इथे सांगितलेलं आहे की त्यांनी ते तर होईल, पण त्यासाठी तुम्हाला जे काही उमेदवार ज्यांच्या मूळ आरक्षित प्रवर्गातून फॉर्म भरणार आहेत त्यांनी त्या ठिकाणी अचूकपणे नमूद करणं हे बंधनकारक आहे. तर अजून पुढे काय आहे,
दिलेला आहे बघा. संबंधित पदाच्या परीक्षा जाहिरातीच्या अधिसूचनेमध्ये दिलेल्या सर्व सूचनांचे काळजीपूर्वक अवलोकन करून अर्ज सादर करावा. अवलोकन करूनच सांगण्यात आलेला अर्ज करायचा आहे तुम्हाला. अर्जामध्ये दिलेल्या माहितीच्या आधारे पात्रता ग्राह्य धरली जाईल व त्या आधारे निवड प्रक्रिया पूर्ण केली जाईल. त्यामुळे तुमची जी पात्रता आहे ती व्यवस्थितरित्या तिथे मांडणी करा असं सांगलेलं आहे. त्यानंतर अर्ज सादर केलेल्या उमेदवारास प्राथमिक छाननीच्या आधारे परीक्षेत बसण्याची परवानगी देण्यात येईल. त्यामुळे उमेदवार परीक्षा उत्तीर्ण झाला तरी संबंधित पदाची आवश्यकता, शैक्षणिक व इतर अर्हता असल्याशिवाय व आवश्यक कागदपत्राची पूर्तता केल्याशिवाय निवडीस पात्र राहणार नाही. केवळ परीक्षा उत्तीर्ण झाल्यामुळे उमेदवारास निवडीचा कोणताही हक्क प्राप्त होणार नाही. त्यामुळे उमेदवारांना पात्रतेच्या अटी अभ्यासपूर्ण अर्ज करावा. म्हणजे जे काही पात्रतेच्या अटी दिलेल्या आहेत फॉर्ममध्ये तुम्ही भरू शकता. पण नॉर्मली आता त्यांनी फक्त फॉर्मच्या आधारे तुम्हाला प्रवेशपत्र दिलं जातं आणि परीक्षा घेतली जाते. पण निवडीच्या नंतर तुमच्याकडे ते सर्व डॉक्युमेंट असावं असं सांगण्यात आलेलं आहे. त्यानंतर पुढे काय आहे बघा मित्रांनो, महिला उमेदवारांना त्यांच्या नावामध्ये काही बदल झाला असल्यास, लग्नापूर्वी व लग्नानंतर नाव काही चेंज झालं असेल तर त्या संदर्भात आवश्यक कागदपत्रे तसे विवाह नोंदणी दाखला, राजपत्र सादर करणे अनिवार्य आहे. पत्रव्यवहारासाठी स्वतःचा पत्ता इंग्रजीमध्ये लिहावा. व्यावसायिक मार्गदर्शन केंद्र, स्वयं अध्ययन मार्गदर्शन केंद्र, वर्ग व अथवा तत्सम स्वरूपाच्या कोणत्याही मार्गदर्शन केंद्राच्या संस्थेचा पत्ता पत्रव्यवहारासाठी देऊ नये. तर तुमचा जे काही असेल त्या ठिकाणचा पत्ता द्यावा असं सांगलेलं आहे. त्या ठिकाणचं स्वअध्ययन असेल, काही असेल, तुमचं मार्गदर्शन केंद्र असेल किंवा संस्था असेल त्या ठिकाणची तुमची, तर त्या संस्थेचा वगैरे पत्रव्यवहारासाठी पत्ता देऊ नये असं सांगलेलं आहे. त्यानंतर पुढे काय सांगले, अर्जात दिलेली माहिती मूळ कागदपत्र तपासणीच्या दरम्यान काही कागदपत्रे संशयास्पद वाटल्यास अथवा सादर केलेल्या कागदपत्रातील माहिती मूळ व अर्जपत्रातील माहिती यामधील फरक आढळून आल्यास अर्जामध्ये भरलेली माहिती खोटी आहे असं समजण्यात येईल. आवश्यकतेनुसार मूळ शैक्षणिक व इतर कागदपत्राशी संबंधित शैक्षणिक विद्यापीठ संस्था यांच्याकडे तपासणी करण्यात येईल. तसेच उमेदवारांना अर्जामधील माहिती संदर्भात कागदपत्री पुरावे सादर करू न शकल्याने उमेदवाराची निवड काय करण्यात येईल, रद्द करण्यात येईल असं सांगण्यात आलेलं आहे. पुढे काय दिलेलं आहे मित्रांनो बघा, वय, शैक्षणिक अर्हता, मागास वर्ग, क्रिमिनल प्रमाणपत्र, दिव्यांग, महिला, माजी सैनिक, अनाथ प्रवर्ग, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, अंशकालीन कर्मचारी, खेळाडू, अनुभव, पात्रता, ज्या दिव्यांग उमेदवारांना मदतनीस घ्यायचा आहे इतर बाबतीत न चुकता अर्जामध्ये स्पष्टपणे व निर्विवादपणे दावा करणे आवश्यक आहे. अर्जातील संबंधित रकान्यात स्पष्टपणे दावा केला नसल्यास संबंधित दाव्याचा विचार केला जाणार नाही. उमेदवाराने अर्ज केल्यानंतर त्यामध्ये कोणत्याही प्रकारचे बदल करता येणार नाहीत. तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला सांगण्यात आले तुमचं काय वय असेल, शैक्षणिक अर्हता असेल किंवा कोणत्या प्रवर्गातून फॉर्म भरत आहात, क्रिमिनल असेल, नॉन क्रिमिनल असेल तर ते स्पष्टपणे तिथे नमूद करणं गरजेचं असेल. दिव्यांग असेल तर दिव्यांगासाठी लेखनिक लागतो, तो लेखनिक पण तिथे त्यांनी ते व्यवस्थितरित्या नमूद करणं गरजेचं असतं. नाहीतर जर तिथं उल्लेख केला नसेल तर तुम्हाला ते नाकारण्यात येईल अर्ज असं सांगण्यात आलेलं आहे. म्हणजे त्यामध्ये काही हे करता येणार नाही. तुमचा दावा स्पष्टपणे केला नसल्यास संबंधित दाव्याचा विचार केला जाणार नाही असं सांगण्यात आलेलं आहे. त्यानंतर पुढे काय दिले, ज्या उमेदवारांना यापूर्वी त्यांचे नाव रोजगार स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्राकडे, सेवा योजना कार्यालय, समाज कल्याण आदिवासी विभाग, विकास प्रकल्प अधिकारी, जिल्हा सैनिकी बोर्ड, अपंग कल्याण कार्यालय इत्यादी कार्यालयात नोंदविले आहे अशा उमेदवारांना देखील स्वतंत्ररित्या ऑनलाईन अर्ज आवश्यक राहील. तसेच प्रकल्पग्रस्त, अंशकालीन इत्यादी समांतर आरक्षण घेणाऱ्या उमेदवारांना स्वतंत्रपणे अर्ज करणे काय. तर या ठिकाणी सांगण्यात आलेले तुमचं जे काही महास्वयंवर वगैरे पोर्टलवर जर तुमचं असेल किंवा स्वयंरोजगाराच्या संदर्भात तुम्ही मार्गदर्शन केंद्राकडे जर नोंदणी केलेली असेल तर ते इथं ग्राह्य धरले जाणार नाही. तर यासाठी तुम्हाला काय लागणारे स्वतंत्ररित्या अर्ज करणे करायचं आहे या पदासाठी. तर प्रस्तुत जाहिरातीच्या अनुसरून अर्ज सादर करण्याच्या विहित केलेल्या अंतिम दिनांकात संबंधित शैक्षणिक अर्हता अनुभव धारण करणे आवश्यक आहे. म्हणजे मित्रांनो, या ठिकाणी काय सांगितलेलं आहे, अंतिम जो दिनांक आहे प्रवेश म्हणजे फॉर्म भरायचा त्या दिनांकापर्यंत तुमचं संबंधित जे काही शैक्षणिक अर्हता असेल किंवा अनुभव धारण असेल ते आवश्यक करणं पूर्ण सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर केल्याच्यानंतर ते ग्राह्य धरला जाणार नाही किंवा तुमची निवड रद्द होऊ शकते. त्यानंतर पुढे काय म्हणलेलं, अनुभव कालावधीची गणना प्रस्तुत जाहिरातीस अनुसरून अर्ज सादर करण्यापूर्वी केलेली असावा. म्हणजे हे जे कालावधी दिलेला आहे अनुभवाचा कालावधी गणना प्रस्तुत कधीच आहे तर अर्ज सादर करण्यापूर्वीचा असावा. अर्जाच्या नंतर होणार असेल तर तो धरला जाणार नाही. त्याच्यानंतर प्राप्त अर्जाच्या संख्येचा विचार करून निवड प्रक्रियेचे स्वरूप ठरवण्याचा अधिकार कोणाचा आहे, महानगरपालिका आयुक्ताचा व माननीय निवड समितीचा आहे.
यांचा राहील असं सांगलेलं आहे. नोंदणी अर्ज व अर्ज भरण्याची प्रक्रिया उमेदवारांना स्वतः करणे आवश्यक आहे. त्यानंतर पुढे काय दिलेलं आहे बघा, अर्ज कसा असावा, तर अर्ज मराठी व इंग्रजीमध्ये उपलब्ध करून देण्यात आला असला तरी संगणक प्रक्रियेकरता अर्ज हा इंग्रजीत भरणे आवश्यक आहे. संक्षिप्तपणे व अद्ययावत न देता संपूर्ण नाव, संपूर्ण पत्ता नमूद करावा. म्हणजे अद्याक्षर, म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही शॉर्ट फॉर्ममध्ये नका देऊ, त्याचं म्हणणं की फुल फॉर्ममध्ये तुमचा ॲड्रेस तिथं फिल करा किंवा नाव करा. नाव पत्त्याच्या 2 भागामध्ये एक स्पेस जागा सोडावी. नाव आणि पत्त्याच्या याच्यामध्ये काय तुम्हाला एक स्पेस जागा सोडायची आहे असं सांगण्यात आलेलं आहे. SSC अथवा तत्सम प्रमाणपत्रावरील नावाप्रमाणे अर्ज भरावा. त्यानंतर नाव बदलले असल्यास अथवा प्रमाणपत्रावरील नावात कोणत्या प्रकारात बदल झाला असल्यास त्यासंबंधी बदलासंदर्भात विहित प्रमाणपत्र कागदपत्र पडताळणीच्या वेळी सादर करावे. म्हणजे त्यांनी सांगितलेलं आहे की तुमचं जे 10वीचं मार्क मेमो किंवा सनद असते त्याच्यानुसार तुम्ही फॉर्म भरायचा आहे असं सांगण्यात आलेलं आहे. त्यानंतर उमेदवारांना शाळा सोडल्याचा दाखला, जन्म दाखला, आदिवासी प्रमाणपत्र, अर्हता नमूद केलेल्या विविध शैक्षणिक अर्हतेबाबत गुणपत्रक, प्रमाणपत्र, मराठी इंग्रजी भाषेचे विविध गतीचे टंकलेखन प्रमाणपत्र, संगणकाचे ज्ञान, MSCIT प्रमाणपत्र, तसेच मागासवर्ग उमेदवारांना सक्षम अधिकाऱ्याने दिलेले जात प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र आणि अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती वगळता अन्य सर्व मागास प्रवर्गातील उमेदवारांना उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याचे नवीनतम प्रमाणपत्र, सर्व कागदपत्र, मूळ प्रती, साक्षांकित प्रती, तसेच उमेदवारांना समांतर आरक्षणाबाबत निवड झाल्यास शासन निर्णयानुसार विहित प्रमाणपत्र, साक्षांकित प्रत सादर करणे आवश्यक आहे. या ठिकाणी काय सांगितलेलं आहे, जे काही SC आणि ST कॅटेगरीमध्ये येतात त्यांना सोडून बाकी सर्वांना काय द्यायचं आहे, उन्नत म्हणजेच नॉन क्रिमिनल सादर करावं लागतं. आणि ते सादर करण्यासाठी तुम्हाला वैध असावं असं सांगितलेलं आहे. नवीनतम म्हणजे नवीन काढलेलं असावं, त्याची 3 वर्षाची व्हॅलिडिटी असते. तर पुढे काय सांगितलेलं आहे, संबंधित पदाच्या परीक्षेच्या जाहिराती सूचनामध्ये दिलेल्या सर्व सूचनांची काळजीपूर्वक अवलोकन करूनच अर्ज सादर करावा. अर्जामध्ये दिलेली माहितीच्या आधारे पात्रता आजमावली जाईल व त्या आधारे निवड प्रक्रिया पूर्ण केली जाईल असं सांगलेलं आहे. तर पुढे काय दिलेलं आहे, अर्जामध्ये दिलेली माहितीच्या आधारे पात्रता आजमावली जाईल आणि निवड प्रक्रिया ही पूर्ण केली जाईल. सदर परीक्षा स्थगिती करणे, रद्द करणे, अंशतः बदल करणे किंवा पदाच्या एकूण संख्येमध्ये बदल करण्याचा सर्व अधिकार कोणाचा आहे, नियुक्ती प्राधिकार यांनी राखून ठेवलेला आहे असं सांगण्यात आलेलं आहे. आता वयोमर्यादा मित्रांनो, यासाठी वयोमर्यादा किती आहे या ठिकाणी इथे पाहू शकता तुम्ही. वयोमर्यादाच्या संदर्भात इथे दिलेलं आहे 11/5/2025 दिनांकाशी उमेदवाराला खालील नमूद केलेल्या विहित मर्यादेतील असावा. म्हणजे या ठिकाणी तुमचं वय यामधून मायनस करायचं आहे आणि तुमचं याच्यामध्ये बसता का तुम्ही या एज क्रायटेरियामध्ये तर बसत असेल तर तुम्ही फॉर्म भरू शकता. या ठिकाणी सांगितलं अराखीव जे खुल्या प्रवर्गातील आहेत उमेदवार त्यांच्यासाठी किमान किती 18 आणि कमाल 38 वर्षे दिलेलं आहे. त्यानंतर जे मागास प्रवर्गातील आहेत म्हणजे जे राखीव प्रवर्गातील आहेत त्यांच्यासाठी 18 ते 43 वर्षे दिलेलं आहे. किमान 18 आणि कमाल 43. तर पुढे काय सांगितलेलं आहे बघा, नवी मुंबई महानगरपालिकेच्या नियमित आस्थापनेवर कार्यरत असलेल्या मागासवर्गीय उमेदवारांसाठी किती 50 वर्षे मर्यादेपर्यंत व खुल्या प्रवर्गातील उमेदवारासाठी 45 वय मर्यादे शिथिल आहे. म्हणजे जे महानगरपालिकेत नवी मुंबई महानगरपालिकेत कामगार आहेत जे आता सेवा देत आहेत त्यांच्यासाठी मागासवर्गीय असतील तर त्यांच्यासाठी 50 वर्षे आहेत आणि जे खुल्या प्रवर्गातून आहेत त्यांच्यासाठी 45 वर्षापर्यंत ते त्यांना वयोमर्यादा शिथिल केलेली आहे. पुढे काय सांगितलं, नवी मुंबई महानगरपालिकेच्या स्थापनेवर करार पद्धतीवर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना वयोमर्यादा शिथिल आहे. म्हणजे जे करार म्हणजे जे कॉन्ट्रॅक्ट बेसवर आहेत त्यांच्यासाठी सुद्धा वयोमर्यादा शिथिल केलेली आहे. त्यानंतर या ठिकाणी विविध GR दिलेले आहेत. आपल्याला पुढे पाहायचं आहे काय दिलेलं आहे ते, आपल्याला महत्त्वाचं तेवढं पाहायचं आहे. आता या ठिकाणी किमान आणि कमाल वयोमर्यादा दिलेली आहे. या ठिकाणी इथे पाहू शकता तुम्ही, सर्वसाधारण उमेदवारांना 18 वर्षापासून किमान वय असावं तुमचं फॉर्म भरायला आणि कमाल खुल्या प्रवर्गासाठी 38 असावं आणि मागासवर्गीय किंवा अनाथ उमेदवार असतील त्यांच्यासाठी 43 आहे आणि जे खेळाडू असतील खेळाडूसाठी 43 वर्षाचा आहे. जे खुल्या प्रवर्गातील असतील माजी सैनिक कमाल वयोमर्यादा दिलेली आहे. जे खुल्या प्रवर्गातील असतील त्यांनी का सशस्त्र दलात झालेल्या सेवे इतक्या कालावधीस अधिक 3 वर्ष तुम्हाला वाढवून देऊन त्या ठिकाणी तुम्हाला हे करायचे आहे, फॉर्म भरता येतो. त्यानंतर मागास प्रवर्गातील असेल तर त्यांच्यासाठी पण तशाच पद्धतीने दिलेलं आहे. जे दिव्यांग उमेदवार आहेत त्यांच्यासाठी 45 आहे, पदवीधर आहेत त्यांच्यासाठी 55 आहेत, भूकंपग्रस्त किंवा प्रकल्पग्रस्त आहेत त्यांच्यासाठी 45 वयाची अट आहे.
त्यानंतर पुढे काय दिलेलं आहे बघा, उपरोक्त नमूद वयोमर्यादा दिनांक 11/5/2025 या दिनांकास विचारात घेतली जाईल. त्यामुळे या दिनांकामधून तुमचं एज मायनस करायचं आहे. म्हणजे तुमच्या एजमधून हे मायनस म्हणजे त्या जे दिलेलं आहे त्या एजमधून हे मायनस केलं की येऊन जातं तुमचं वय किती आहे ते. पद आरक्षण पदसंख्या आरक्षणासंदर्भात इतर तरतुदी दिलेल्या आहेत. काय आहेत ते पण सविस्तर वाचून घेऊयात. मित्रांनो, थोडा वेळ लागू शकतो कारण हे जाहिरात मोठी आहे. त्यामुळे तुम्हाला जास्त तुमचा वेळ घेतला जाईल. पण ही जाहिरात असं आहे, एकदा आपण पूर्ण टप्पा घेतल्याच्यानंतर परत वाचायची गरज नाही. आणि एकदा आपल्याला त्याच्या सर्व अटी आणि शर्ती समजल्या तर तुम्हाला कुठलीही अडचण येणार नाही फॉर्म भरायला. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि फक्त लाईक करत जा. जास्त काय अपेक्षा नाही मित्रांनो तुमच्याकडून. आता भराव्याच्या उपरोक्त संवर्ग पदाचा सामाजिक आरक्षण तसेच वर नमूद केलेल्या पदसंख्या आरक्षणामध्ये बदल होण्याची शक्यता आहे असं सांगण्यात आलेलं आहे. आता बदल होण्याची शक्यता ते सर्व काही कोणाचं असतं, महानगरपालिकेच्या आयुक्त आणि निवड समितीचं असतं असं सांगितलेलं आहे आधीचवरी. पदसंख्या आरक्षणामध्ये बदल झाल्यास त्याबाबत संबंधित माहिती बदल वेळोवेळी नवी मुंबई महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल व त्यानुसार भरती प्रक्रिया राबवण्यात येईल. खेळाडू, माजी सैनिक, दिव्यांग असेल किंवा अनाथ असेल, माजी सैनिक असेल, भूकंपग्रस्त, अंशकालीन प्रकल्पग्रस्त असेल यासाठी समांतर आरक्षण शासनाने संदर्भित वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशानुसार राहील असं सांगण्यात आलेलं आहे. त्यानंतर पुढे काय म्हणलेले आहे, या ठिकाणी विविध अटी आणि शर्ती दिलेल्या आहेत ते पाहू. त्याच्या आधी आपण पुढे पाहूत का अजून काय दिव्यांगाच्या या ठिकाणी इथे पाहू शकता. दिव्यांगाच्या आरक्षणासंदर्भात दिलेलं आहे. इथे कोणत्या प्रवर्गासाठी कोणता दिव्यांगाचा प्रवर्ग राखीव असू शकतो किंवा त्यांच्यासाठी तो हे असू शकतो, पात्र असू शकतो तो सेवा देण्यासाठी. तर मित्रांनो, इथे विविध प्रकार दिलेले आहेत दिव्यांगाच्या संदर्भात आहेत. जे काही सहाय्यक ग्रंथपाल वगैरेचे पदं आहेत, लिपिक टंकलेखन असेल त्या पदासाठी या ठिकाणी इथं दिलेले आहेत पदं आणि त्याचं फुल फॉर्म दिलेलं आहे. तर मित्रांनो, पुढे पाहायचं आहे आपल्याला काय आहे ते अजून. तर या ठिकाणी खेळाडूच्या आरक्षणासंदर्भात दिलेली माहिती आहे. आता पुढे पाहूया अजून काय आहे ते. खेळाडूच्या संदर्भात झाल्याच्यानंतर या ठिकाणी अजून कोणती निवड पद्धती. आपल्याला निवड पद्धतीच्या संदर्भात आपल्याला आता डिटेल्समध्ये जाणून घ्यायचं आहे. तर हे अनाथ आरक्षणाच्या संदर्भात आहे. निवड पद्धती इथे खाली आहे मित्रांनो. ही निवड पद्धती आहे. या निवड पद्धतीच्या संदर्भात आपल्याला डिटेल्समध्ये जाणून घ्यायचं आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी आल्याच्यानंतर आता इथे पाहू शकता आपण, जाहिराती अनुसरून प्राप्त झालेल्या अर्जाची संख्या वाजवी प्रमाणापेक्षा जास्त असेल आणि अर्ज सादर केलेल्या सर्व पात्र उमेदवारांना परीक्षा घेणे सोयीस्कर नसल्यास परीक्षेसाठी उमेदवारांची संख्या मर्यादित करण्याच्या दृष्टीने जाहिरातीत दिलेली शैक्षणिक अर्हता आणि अथवा अनुभव यापेक्षा जादा शैक्षणिक अर्हता व अनुभव किंवा अन्य योग्य निकष यांच्या आधारे निकष निश्चित करून अंतिम परीक्षा पात्र उमेदवाराची संख्या मर्यादित करण्यात येईल. तर मित्रांनो, जास्त जर फॉर्म आले त्यांच्या मर्यादेपेक्षा तर त्यांनी काय सांगितलेलं आहे की ते मुलांना जास्त शैक्षणिक जे अर्हता आहेत त्यांना प्राधान्य देण्यात येईल किंवा अनुभव असेल त्यांना प्राधान्य देण्यात येईल असं त्यांनी आधीच सांगितलेलं आहे. तर मित्रांनो, पुढे काय दिले, ऑनलाईन परीक्षा पद्धतीने घेण्यात येईल. परीक्षा कशी ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येईल. परीक्षेचे ठिकाण, दिनांक, वेळ ईमेल किंवा SMS द्वारे तुम्हाला संबंधित उमेदवाराला कळविण्यात येईल. तसेच नवी मुंबईच्या या संकेतस्थळावरही अधिकृतरित्या प्रसिद्ध करण्यात येईल. जे काही ऑनलाईन परीक्षेचं वेळापत्रक असेल किंवा ते जे काय असेल तुमच्या ईमेल ID वरती आणि याच्यावरती दिलं जाईल. त्यानंतर पुढे काय म्हणले, जाहिरातीमध्ये नमूद पदास आवश्यक असलेला अर्हता अथवा अनुभव शिथिल केला जाणार नाही. त्यामुळे जे काही अनुभव असेल तुमचा किंवा तो अर्हता असेल शैक्षणिक ती शिथिल केली जाणार नाही. त्यानंतर जे शासनाचा निर्णय आहे 2022चा त्यानुसार गट क आणि ड पदासाठी काय असते, मौखिक परीक्षा घेतली जाणार नाही. म्हणजे इंटरव्ह्यू नाही आहे या पदासाठी. तर पुढे काय सांगण्यात आलेलं आहे अजून पहा मित्रांनो. तर या ठिकाणी परीक्षेस पात्र उमेदवारांना मिळालेल्या गुणाची यादी नवी मुंबई महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर अधिकृतरित्या प्रसिद्ध करण्यात येईल. सरळ सेवा भरतीकरिता घेण्यात येणाऱ्या लेखी परीक्षेच्या अनुषंगाने उमेदवारांना उत्तरपत्रिका व उत्तरपुस्तिका गुणपडताळणी अथवा फेरतपासणी केली जाणार नाही अथवा या संदर्भात कोणत्याही प्रकारची अभिवेदनेवर कारवाई केली जाणार नाही याची नोंद घ्यावी. म्हणजे मित्रांनो, तुमची गुणपत्रिका आल्याच्यानंतर तुमच्यावर कुठल्याही हे केली जाणार नाही, त्यांच्यावरती ॲक्शन घेतली जाणार नाही. एखादा प्रश्न चुकीचा आहे म्हणून तुम्ही त्याच्यावरती ॲक्शन घ्यायला इथं ठेवलेलं नाही त्यांना ऑप्शन. तर उमेदवार विशिष्ट पदावर नेमणूक होण्यास कितपत योग्य आहे आणि त्यांची मानसिक क्षमता किती आहे ते आजमावण्याकरिता परीक्षेच्या वेळी विचारण्यात येणाऱ्या प्रश्नामध्ये इतर प्रश्नाबरोबर ज्या पदासाठी अर्ज केलेला असेल त्या पदाची कर्तव्य जबाबदाऱ्या उमेदवाराने ज्ञानात विशिष्ट क्षेत्रात विशेष तज्ञ प्राप्त केलेली
असेल त्या क्षेत्रातील अद्ययावत घडामोडी व त्याला असलेली माहिती, जनतेच्या समस्या या संबंधित प्रश्न याचा समावेश असेल. म्हणजे मित्रांनो, या ठिकाणी सांगण्यात आलेले आहे की तुमची जी काही कोणतं पदासाठी फॉर्म भरलेला आहे, त्या पदासाठी तुमची शैक्षणिक अर्हता तर आहेच, पण तुम्हाला त्या पदासंदर्भात किंवा त्या शैक्षणिक संदर्भात काही ज्ञान आहे का नाही, या संदर्भात तुम्हाला प्रश्न विचारले जातील त्या परीक्षेमध्ये. त्यांनी असं इथं नमूद केलेलं आहे. त्यामुळे त्यांचा विशेष अभ्यासाकडे लक्ष द्या तुम्ही त्या, असं त्यांनी सांगितलेला अभ्यासक्रम असेल. आता पुढे पाहूया काय आहे ते, आधी हे पाहून घेऊयात. तर पात्र ठरणाऱ्या उमेदवारांना संख्या विचारात घेऊन संभाव्य निवड क्षेत्रात येणाऱ्या उमेदवारांना कागदपत्रे तपासणीसाठी पाचारण करण्यात येईल. त्याबाबत यादी व वेळापत्रक नवी मुंबई महानगरपालिकेच्या या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. तसेच उमेदवाराच्या ईमेल अथवा मोबाईलवर SMS द्वारे कळविण्यात येणार आहे तुम्हाला कागदपत्र पडताळणीच्या वेळेस. त्यानंतर पुढे काय सांगितले, निवड सूची व प्रवर्ग निहाय तयार करण्यात येईल व त्यामध्ये समाविष्ट करायच्या उमेदवाराची संख्या पुढील प्रमाणे आहे. आता उमेदवाराला एक पदसंख्या असेल तर तिथं 3 उमेदवार बोलवण्यात येणार आहेत. इथं पाहू शकता या ठिकाणी दिलेलं आहे प्रवर्ग निहाय रिक्त पदसंख्या आणि निवड सूचीतील समाविष्ट करायच्या उमेदवाराची संख्या दिलेली आहे. इथं दिलेलं आहे पहिलं जे पद आहे त्यामध्ये 3 उमेदवार एका पदासाठी बोलवण्यात येणार आहेत आणि 2 ते 4 जे दिलेले होते, जे सुरुवातीचे जे कॅटेगरी आहेत त्यांच्यामध्ये रिक्त पदाच्या 100% किंवा 5 यापेक्षा जे अधिक असेल ते तिथं बोलवण्यात येणार आहेत. तर अशाच पद्धतीने यांनी सांगितलेलं आहे 5 ते 9 रिक्त पद असलेल्या 50% ते 10 किंवा 10पेक्षा अधिक. तर तुम्हाला सांगतो कसं आहे मित्रांनो, या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. तर त्यानुसार तुम्हाला इथं रेशो आहे, त्या रेशोनुसार ते इथं उमेदवाराला बोलवण्यात येणार आहेत. तर आता पुढे काय म्हणले, वरीलप्रमाणे अतिरिक्त उमेदवारांना संख्येची परिगणना करताना उमेदवाराची संख्या अपूर्णांकात येत असल्यास ती पुढील पूर्णांकात संख्या विचारात घेतली जाईल. म्हणजे मित्रांनो, अपूर्णांकात संख्या येत असेल तर ती पूर्ण अंकामध्ये घेऊन तिचा विचार करण्यात येणार आहे. तर पुढे काय सांगितलेलं आहे, कागदपत्र पडताळणीसाठी उमेदवारांना शैक्षणिक अर्हता, अनुभव, जातीचं प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र, वयाबाबत पुरावा, आदिवासी प्रमाणपत्र, नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र, प्रकल्पग्रस्त दाखला, भूकंपग्रस्त दाखला, दिव्यांग प्रमाणपत्र, खेळाडू प्रमाणपत्र, माजी सैनिक असल्याचे प्रमाणपत्र, अंशकालीन प्रमाणपत्र अथवा अनाथ असल्याचे बाबतचे प्रमाणपत्र इत्यादी सर्व मूळ कागदपत्रे व त्याच्या प्रत्येक 2 स्वसाक्षांकित प्रती उपस्थित राहणे आवश्यक आहे. म्हणजे मित्रांनो, कागदपत्र पडताळणीच्या वेळेस तुम्हाला तुमचे जे काही डॉक्युमेंट आहेत त्यांच्या 2 झेरॉक्स काढायचे आहेत आणि त्याच्यावरती तुम्हाला स्वतःचं सेल्फ अटेस्टेड करायचं आहे. कागदपत्र तपासणीच्या वेळी उमेदवारांना शैक्षणिक अर्हता व इतर धारण करत नसल्याचे आढळून आल्यास किंवा तपासणीकरिता अपूर्ण कागदपत्रे सादर केल्यास त्या निवड याच्यातून काय केले जाईल, अपात्र करण्यात येईल. याबाबत उमेदवारांनी काय करायचे, कोणतीही तक्रार विचारात घेतली जाणार नाही, त्याबाबत उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे. त्यानंतर पुढे काय दिलेलं आहे मित्रांनो, पुढे पाहू शकता तुम्ही, कागदपत्र तपासणीनंतर निवड यादी प्रतीक्षा यादी नवी मुंबईच्या महानगरपालिकेवर अधिकृतपणे काय करण्यात येईल, प्रसिद्ध करण्यात येईल. म्हणजे निवड यादी असेल आणि प्रतीक्षा यादी असेल तर त्यांची त्या संकेतस्थळावरती ते प्रसिद्ध करण्यात येईल, नवी मुंबई महानगरपालिकेच्या संकेतस्थळावरती. प्रमाणपत्र तपासणीच्या वेळी अर्जासोबत दिलेल्या दस्तऐवज मूळ प्रती व त्यांच्या सुसाक्षांकित म्हणजे सेल्फ अटेस्टेड छायांकित प्रत सोबत असणे अनिवार्य आहे. तसेच स्वतःच्या ओळखीच्या पुराव्यासाठी अर्जासोबत जोडलेल्या ओळखीचा पुरावा, स्वतःचे आधार कार्ड, पॅन कार्ड, निवडणूक आयोग ओळखपत्र, पासपोर्ट किंवा तुमच्याकडे काय असावं, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड, स्मार्ट कार्ड या प्रकारचं जे काही असेल यापैकी किमान कोणते एक ओळखपत्र व त्यांच्या साक्षांकित प्रती सोबत जोडणे काय अनिवार्य आहे. त्यानंतर पुढे काय सांगितलेलं आहे, पात्र ठरलेल्या प्रत्येक उमेदवाराला त्याने रजिस्टर केलेल्या ईमेल व मोबाईल क्रमांकावर SMS द्वारे किंवा ईमेलद्वारे निवड सूची, प्रतीक्षा यादी व नियुक्ती याबाबत कळविण्यात येईल. तसेच नवी मुंबई महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावरही काय करण्यात येणार आहे, प्रसिद्ध करण्यात येणार आहे. तर पुढे मित्रांनो बघा, नोंदणी प्रक्रियेत प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी एक लिंक विकसित केली जाईल. एकदा नवी मुंबई महानगरपालिकेची लिंक होस्ट केल्यानंतर उमेदवाराला ईमेल व मोबाईल क्रमांक SMS द्वारे त्याबाबत सूचित केले जाईल. उमेदवारांना थेट लिंकवरून प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतात. तर प्रवेशपत्राबाबत कोणत्याही वेगळा पत्रव्यवहार केला जाणार नाही. तर मित्रांनो या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे की तुम्हाला एकदा जनरेट केल्याच्या नंतर तुम्हाला हॉल तिकीट तुमच्या ईमेलवर किंवा SMS द्वारे तुम्हाला कळवण्यात येईल, पण त्यासाठी तुम्हाला पत्रव्यवहार केला जाणार नाही असं सांगण्यात आलेलं आहे.
निवड समितीने तयार केलेल्या निवड सूची एक वर्षासाठी विधिग्राह्य राहील. त्यानंतर ती निवड सूची ऑटोमॅटिक काय होणार आहे, व्यपगत म्हणजे समाप्त होणार आहे मित्रांनो. जी निवड सूची केलेली आहे त्याची किती, 1 वर्षाची व्हॅलिडिटी असेल. त्यानंतर पुढे काय म्हणलेलं आहे, समान गुण धारण करणाऱ्या उमेदवाराला प्राधान्य क्रमवारी दिलेली आहे. जर समान गुण असतील तर त्याच्यासाठी कोणकोणते निकष आहेत या ठिकाणी आपण इथे पाहणार आहोत. तर या ठिकाणी इथे सांगितलेलं आहे की जे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचे पाल्य आहेत त्यांना प्राधान्य देण्यात येणार आहे प्रथम. त्यानंतर समान गुण प्राप्त उमेदवारांना आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पाल्य नसेल अथवा अनुक्रमांक अनुसार एकापेक्षा अधिक उमेदवार समान गुण प्राप्ती करत असतील तर त्यापैकी वयाने ज्येष्ठ असलेल्या उमेदवाराला प्राधान्य देण्यात येईल. म्हणजे उदाहरणार्थ मित्रांनो, ज्यांची निवड झालेली आहे त्यांच्या वडिलांची जर आत्महत्या झालेली असेल, शेतकरी असतील आणि त्यांनी आत्महत्या केलेली असेल, त्यांच्याकडे ते पुरावा असेल तर मित्रांनो त्यांना म्हणजे त्यांची आधी विचार केला जाईल प्रथम. जर समजा तसा उमेदवारच कोणता नसेल तर ज्यांचं वय जास्त आहे त्यांचा विचार केला जाईल. आता पुढे काय म्हणलेलं आहे बघा, अनुक्रमांक दिलेला आहे म्हणजे शेतकऱ्याचा असेल किंवा समान गुणधारकाचा असेल. इथं पाहू शकता तुम्ही, इथे 8.2 दिलेलं आहे आणि वरती 8.1 आहे. तर अटीच्या देखील समान ठरत असेल म्हणजे त्या बाबतीत बी समान ठरत असेल तर अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकापासून उच्चतर शैक्षणिक अर्हता म्हणजे पदव्युत्तर पदवी असेल किंवा पदवी किंवा उच्च माध्यमिक शाळा परीक्षा उत्तीर्ण, माध्यमिक शाळा परीक्षा उत्तीर्ण अशा प्रकारे जे काही असेल धारण करणाऱ्या उमेदवाराला प्राधान्य देण्यात येईल. म्हणजे शैक्षणिक अर्हता तुमची जास्त असेल तर तुम्हाला विशेष प्राधान्य देण्यात येईल, असं तिसरी अट सांगण्यात आलेली आहे. त्यानंतर चौथी अट काय आहे मित्रांनो, या ठिकाणी समजा वरच्या तिन्ही अटी तुमच्याकडे सेम आहेत तर त्यानंतर काय म्हणले, उमेदवाराच्या बाबतीत सदर पदाच्या सेवा प्रवेश नियमामध्ये विहित केलेल्या किमान शैक्षणिक अर्हतेमध्ये उच्चतम म्हणजे आता इथं तुमची टक्केवारी विचारात घेतली जाणार आहे. 10वी 12वी किंवा ग्रॅज्युएशनला तुमची टक्केवारी असेल त्याच्यानुसार देण्यात येईल. चौथा दिलेला आहे. त्यानंतर अजून एक 5वा आहे. त्या 5व्यामध्ये काय सांगितलेलं आहे, सेवा प्रवेश नियम, जाहिरात अधिसूचना अनुभव विहित केलेले असल्यास अर्ज स्वीकारण्याच्या अंतिम दिनांकास धारण करीत असलेल्या विहित अनुभवाचा कालावधी विचारात घेतला जाईल. म्हणजे आता 5व्यामध्ये सांगितलेलं आहे की तुमच्यात म्हणजे तुमचे जे काय अनुभव आहेत त्याच्यानुसार तुमची निवड केली जाईल. वरील निकष लागून उमेदवारांना क्रमांक समान येत असल्यास अशा उमेदवारांना गुणवत्ता क्रमांक त्यांच्या इंग्रजीमधील आडनावाच्या अक्षरापासून निश्चित केले जातील असं सांगण्यात आलेलं आहे. टीप काय दिलेली आहे या ठिकाणी, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पाल्य म्हणजे महसूल व वन विभाग, महाराष्ट्र शासन यांच्याकडील शासन निर्णय क्रमांक दिलेला आहे. या ठिकाणी अन्वये गठीत करण्यात आलेल्या जिल्हा अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समितीने ज्या कुटुंबात शेतकऱ्याच्या आत्महत्या प्रकरणी मदतीसाठी पात्र ठरविले असेल अशा कुटुंबातील मृत शेतकऱ्याच्या पाल्य पत्नी, मुले, मुलगी होय असं दिलेलं आहे या ठिकाणी. म्हणजे जो आत्महत्याग्रस्त शेतकरी आहे त्यांना जिल्हाधिकारी किंवा महाराष्ट्र शासनाकडून मदत मिळाली आहे किंवा त्यांनी तशा पद्धतीचं त्यांना सर्टिफिकेट दिलेलं आहे, त्यांनाच ग्राह्य धरलं जाईल. तर आता अजून पुढे काय दिलेलं आहे, मी तो अर्ज, अर्हता आणि इत्यादीविषयी माहिती दिलेली आहे. त्या संदर्भात एकदा आपण जाणून घेऊया. तर मित्रांनो, या ठिकाणी दिलेलं आहे नवी मुंबई महानगरपालिकेच्या या संकेतस्थळावर ऑनलाईन भरलेल्या अर्जाशिवाय अन्य कोणत्याही प्रकारे भरलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. फक्त ऑनलाईन आहेत मित्रांनो. विहित केलेल्या अंतिम दिनांकाच्या वेळेस अर्ज सादर करण्याची कार्यप्रणाली म्हणजे त्या जे टाईम दिलेला आहे त्यामध्ये तुम्ही फॉर्म भरू शकता किंवा नंतर भरण्याचा प्रयत्न केला तर तो टाईम संपून जाईल. त्यानंतर पुढे काय दिलेलं आहे मित्रांनो, तर महाराष्ट्र शासन, केंद्र शासन, स्थानिक स्वराज्य संस्था इतर सेवेतील उमेदवारांना विहित नमुन्यातील अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावा. त्यावेळी ज्यांनी ज्या पदासाठी अर्ज केला आहे त्या पदाचे नाव, जाहिरातीचा संदर्भ, अर्ज स्वीकारण्याचा विहित केलेले अंतिम दिनांक इत्यादी तपशील आपल्या विभाग कार्यालय प्रमुखांना कळवावे आणि आपला अर्ज विचारात घेतला जाण्यास कोणताही आक्षेप असल्यास अर्ज स्वीकारण्याच्या अखेरीस दिनांकापासून 30 दिवसाच्या आत तसे महापालिका आयुक्त, नवी मुंबई महानगरपालिका यांना परस्पर कळविणे ही विनंती आपल्या विभाग कार्यालयाच्या प्रमुखांनी करावी. म्हणजे मित्रांनो, तुम्ही ऑलरेडी कुठेतरी आहात जॉबला तर तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. फॉर्म भरल्याच्या नंतर ते परवानगी देतील का नाही देतील हे तुम्हाला कळवणं गरजेचं असतं महापालिकेच्या आयुक्तांना. तर मित्रांनो, पुढे काय दिलं आहे, अर्ज भरणे व सादर करण्याबाबतच्या आवश्यक सूचना दिलेल्या आहेत. हे महत्त्वाचं आहे मित्रांनो, हे काळजीपूर्वक पहा मित्रांनो. त्यासाठी म्हणतो शेवटपर्यंत व्हिडिओ पहा तुम्ही. उमेदवारांना अर्ज भरण्यापूर्वी काय करायचं, या वेबसाईट दिलेली आहे त्यांच्या वेबसाईटवर जाऊन जाहिरात सविस्तररित्या अभ्यासावी, नंतरच अर्ज भरावा असं सांगितलेलं आहे. तर पुढे काय दिलेलं आहे, उमेदवारांनी अर्ज सादर करताना काही तांत्रिक समस्या उद्भवल्यास
टी सी एसचा नंबर दिलेला आहे. या हेल्पलाईन नंबरवरती तुम्हाला संपर्क साधायचा आहे. काही तुमची अडचण असेल तांत्रिक, तर ती जाणून घेऊन किंवा सोडून देण्याचा प्रयत्न करायचा आहे. त्यांच्याकडून जाणून घेऊन सोडून घेण्याचा प्रयत्न. त्यानंतर जाहिरातीमधील बाबी संबंधित काही विचारणा करायची असल्यास नवी मुंबई महानगरपालिकेचा पण कॉन्टॅक्ट दिलेला आहे इथे. तो TCSचा झाला फॉर्म भरण्यासाठी. आणि तुम्हाला दुसरं काही महानगरपालिकेच्या प्रशासनासंदर्भात काही विचारायचं असेल तर ते विचारू शकता तुम्ही तिथे. त्या जाहिराती संदर्भातच कॉल करून या ठिकाणी इथे नंबर दिलेला आहे त्यांचा. त्यानंतर या ठिकाणी काय दिलेलं आहे मित्रांनो, या ठिकाणी ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे वेळापत्रक दिलेलं आहे. उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज व ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्याच्या पुढील प्रमाणे कालावधी उपलब्ध करून दिलेला आहे. या ठिकाणी तुम्हाला अगोदर पण सांगितलं होतं की ऑनलाईन परीक्षेचा अर्जाचा जो कालावधी आहे तो कधी आहे, 28/3/2025 आहे मित्रांनो. 28/3/2025 आणि ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याचा व ऑनलाईन पद्धत म्हणजे परीक्षा शुल्क भरण्याचा दिनांक पण दिलेला आहे 11/5/2025, वेळ रात्री 11:55 वाजेपर्यंत दिलेला आहे. त्यानंतर यापुढे काय म्हणलेलं आहे बघा, ऑनलाईन अर्जासोबत ऑनलाईन पद्धतीने भरलेल्या परीक्षा शुल्क कोणत्याही परिस्थितीत उमेदवारांना परत केले जाणार नाही. म्हणजे नॉन रिफंडेबल आहे मित्रांनो परीक्षा फी तुमची. त्यानंतर ऑनलाईन शुल्क भरताना बँकेच्या इतर शुल्क उमेदवारांना स्वतः करावे लागेल. ऑनलाईन परीक्षेच्या वेळी सादर ई पावती छायांकित प्रत प्रवेशपत्रासोबत सादर करणे आवश्यक आहे. मित्रांनो तुम्ही जी पावती भरलेली असते फॉर्म याची फीची, ती पावती घेऊन तुम्हाला प्रवेशपत्रासोबतच जायचं आहे याच्या वेळेस, परीक्षेच्या वेळेस या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. त्यानंतर म्हणजे इथं पाहा ना तुम्ही, ई पावती छायांकित प्रत प्रवेशपत्रासोबत सादर करणे आवश्यक आहे सांगितलेलं आहे इथं. परीक्षा शुल्क नापरतावा म्हणजे नॉन रिफंडेबल आहे, आधीच सांगितलं होतं. कोणत्याही कारणावश पदभरती प्रक्रिया स्थगिती रद्द झाल्यास उमेदवाराला पदभरती शुल्क परत करण्यात येणार नाही असं सांगलेलं आहे. जर पदभरती स्थगिती झाली, रद्द झाली तरी तुमचं फी परत भेटणार नाही या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. पुढे काय दिलेलं आहे, अर्जात हेतू पुरस्पर खोटी माहिती देणे किंवा खरी माहिती दडवून ठेवणे किंवा त्यात बदल करणे किंवा पाठविलेल्या दाखल्याच्या नोंदणी अनधिकृत खाडाखोड करणे किंवा खाडाखोड केलेल्या या बनावट दाखल सादर करणे, परीक्षा कक्षातील गैरवर्तन करणे, परीक्षेच्या वेळी नक्कल कॉपी करणे किंवा वशिला लावण्याचा प्रयत्न करणे यासारख्या अथवा परीक्षा कक्षाच्या बाहेर अथवा परीक्षेनंतर गैरव्यवहार करणाऱ्या उमेदवारांना गुण कमी करणे किंवा विशिष्ट किंवा सर्व परीक्षांना या निवडीतून अनर्ह ठरवणे यापैकी प्रकरणे योग्य त्या शिक्षा करणे तसेच प्रचलित कायदा व नियमाच्या अनुषंगाने योग्य ती कारवाई करणे अधिकार कोणाला आहेत, महानगरपालिका नवी मुंबईचे राहतील आयुक्तांना असं सांगण्यात आलेलं आहे. पुढे काय दिलेलं आहे मित्रांनो, या ठिकाणी दिले की वयाचा पुराव्यास सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेल्या जन्माचा दाखला, शाळा सोडल्याचा दाखला, माध्यमिक SSC परीक्षा उत्तीर्ण वय आदिवास शासनाकडून सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले प्रमाणपत्र तुम्हाला सादर करायचे आहे. शैक्षणिक अर्हतेच्या आवश्यक माहिती दिलेल्या क्रमाने नमूद करून संबंधित परीक्षेच्या गुणपत्रिकेचा दिनांक, शैक्षणिक अर्हता धारण केलेल्या दिनांकात समजण्यात येईल व त्या आधारे उमेदवाराची पात्रता ठरविण्यात येईल. तर गुणाऐवजी श्रेणी पद्धत असल्यास गुणपत्रिकेसोबत श्रेणीची यादी सादर करावी असं सांगितलेलं आहे. काही जणांच्या गुणपत्रिकेवर टक्केवारीचं असतं तर काहीचं श्रेणीचं असतं, म्हणजे ABCD असं असतं. तर ते तुम्हाला सादर करायचं आहे, ज्या पद्धतीने आहे त्या पद्धतीने. त्यानंतर ऑनलाईन अर्ज करण्याच्या सर्वसाधारण खालीलप्रमाणे प्रक्रिया दिलेल्या आहेत. प्रोफाईल निर्मिती किंवा अद्ययावत करणे, अर्ज सादर करणे, शुल्क भरणे असं सांगितलेलं आहे. तर या ठिकाणी प्रोफाईल निर्मिती व प्रोफाईल अद्ययावत दिलेली आहे माहिती या संकेतस्थळावरती. तर तुम्हाला या संकेतस्थळावरती नवी मुंबई महानगरपालिकेच्या संकेतस्थळावरती जायचं आहे. तर वापरकर्त्याने प्रोफाईल करण्याकरता नवीन वापरकर्त्यांची नोंदणी यावरती क्लिक करावं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. तर आपल्याला डायरेक्ट जायचं, या ठिकाणी ते फोटो वगैरे दाखले, साईन वगैरे दिलेले आहे. अप्लाय कसं करायचं या ठिकाणी सांगितलेलं आहे मित्रांनो. परीक्षा शुल्क आता तुम्हाला सांगतोय ऑनलाईन पद्धतीने भरायचं आहे. तुमच्याकडे डेबिट असेल किंवा वॅलेट तुमचे जे काही असेल त्याच्यावरून तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. या ठिकाणी काय सांगण्यात आलं आहे, स्कॅनिंग आणि कागदपत्र अपलोड करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे दिलेली आहेत. छायाचित्राची तुम्हाला साईज दिलेली आहे या ठिकाणी. आणि तुम्हाला जे काही फाईलचा आकार आहे ते 20 KB ते 50 KB पर्यंत असावा असं सांगण्यात आलेलं आहे. पुढे काय सांगण्यात आलेलं आहे, स्वाक्षरी दिलेली आहे. तुमची सही कितीपर्यंत असावी, तर सही दिलेली आहे मित्रांनो इथे 20 KB पर्यंत तुम्हाला 10 ते 20 KBचा दरम्यान असावं. स्कॅन केलेली प्रतिमेचा आकार किती असावा, तर 20 KB पेक्षा
जास्त नाही याची खात्री करायची आहे तुम्हाला. तर स्कॅन करणे आणि तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचे आहेत. तर पुढे मित्रांनो काय दिलेलं आहे, त्यानंतर परीक्षा शुल्क तुम्हाला अगोदर पण सांगितलं होतं, आता पण बघा इथे खुल्या वर्गासाठी 1000 आहे आणि मागास प्रवर्गासाठी 900 रुपये आहे. नॉन रिफंडेबल फी आहे या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. आता आपल्याला परीक्षेचं स्वरूप पाहायचं आहे, परीक्षेचं जे सिलेबस आहे त्या संदर्भात आपल्याला जाणून घ्यायचं आहे. तर मित्रांनो या ठिकाणी परीक्षा दिलेली आहे मित्रांनो. परीक्षेच्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता प्रश्नपत्रिकेतील संख्या 1 दिलेली आहे या ठिकाणी आणि पदनाम दिलेले आहे या ठिकाणी. पदनाम व श्रेणी विषयाचं प्रश्नसंख्या दिलेली आहे, दर्जा दिलेला आहे, माध्यम दिलेलं आहे, प्रश्नसंख्या दिलेली, गुण दिलेले आहे, कालावधी आणि प्रश्नपत्रिकेचं स्वरूप दिलेलं आहे. आता आपल्याला सर्व काही डिटेल्समध्ये जाणून घ्यायचं आहे. तर मित्रांनो थोडा व्हिडिओ लेंदी होते, मोठा होते हे मला माहिती आहे. तर मित्रांनो थोडं कसं आहे, पेशन्स ठेवत जा तुम्ही, कारण या परीक्षेमध्ये असेल किंवा कुठल्याही स्पर्धा परीक्षेमध्ये जा पेशन्स लागतं माणसाला. आणि सर्व व्हिडिओ पहा, कारण मी असं बार करून तुम्हाला मला सांगायचं असेल तर कालच मी वर्तमानपत्रातली जाहिरात तुम्हाला सांगून दिली असते शॉर्ट फॉर्ममध्ये. कसं असतं द्यायची माहिती तर तुम्हाला ॲक्युरेट देता आली पाहिजे, नाहीतर माहिती देऊन काही फायदा नाही मित्रांनो, मला असं वाटतं. त्यासाठी मी भलेही माझे युजर नाही वाढले किंवा मला लाईक नाही जरी भेटले तरी मला काही हरकत नाही. फक्त माझा हेतू असतो की माहिती देणं हे आपलं संपूर्ण माहिती देणं गरजेचं असतं. उगाच द्यायची म्हणून काही माहिती द्यायची नाही व्ह्यू वाढायसाठी किंवा लाईक वाढायसाठी. जी वाटतं ना तीच माहिती देण्याचा मी प्रयत्न करतो आहे मित्रांनो. तर शेवटपर्यंत व्हिडिओ पहा एवढंच सांगतो आहे. तर मित्रांनो या पुढे दिलेलं आहे या ठिकाणी बघा इथे. तर बायोमेडिकल इंजिनियर जे गट कचं जे पद आहे मित्रांनो, याला कोणते मराठी 10 आहे, इंग्रजी 10 आहे, सामान्य ज्ञान पण किती 10 आहे, बौद्धिक चाचणी आणि संबंधित विषय असेल जे तांत्रिक असेल ते 60 प्रश्न तुम्हाला इथे दिलेले आहेत मित्रांनो. दर्जा कोणता आहे, पदवीचा आहे. मराठी आणि इंग्रजी या दोन भाषेमध्ये तुम्ही पेपर देऊ शकता. प्रश्नसंख्या 100 आहे मित्रांनो. गुण 200 आहेत. 200 मार्काचा पेपर आहे, म्हणजे एका प्रश्नाला 2 मार्क आहेत. कालावधी 2 तासाचा आहे आणि हा पर्याय जो काय आहे वस्तुनिष्ठ म्हणजे MCQ टाईपचा आहे मित्रांनो. त्यानंतर पुढे दिलेला आहे कनिष्ठ अभियंता स्थापत्य म्हणून दिलेलं आहे. यामध्ये मराठी, इंग्रजी आणि सामान्य ज्ञान जे काही जनरल नॉलेज आहे आणि बौद्धिक चाचणी म्हणजेच हे जे दिलेलं आहे रिझनिंग ते 10 प्रश्न आहेत मित्रांनो, म्हणजे 20-20 मार्काला आहेत मित्रांनो. हे 20 आहे, हे 20 आहे, हे 20 आहे म्हटलं तर असं दिलेलं आहे 20-20 मार्काचा. आणि हे सिव्हिल जे काही आहे म्हणजे तांत्रिक अभ्यास आहे तो 60 प्रश्न दिलेले आहेत त्याचे, म्हणजे 120 मार्काचा तो आहे आणि वरचा 80 मार्काचा आहे. यांचा पण दर्जा पदवीचाच आहे आणि माध्यम 2 याच्यात आहे. 100 प्रश्न, 200 गुण, 2 तास, वस्तुनिष्ठ बहुपर्याय दिलेला आहे या ठिकाणी. त्यानंतर मित्रांनो इथे पाहू शकता कनिष्ठ अभियंता बायोमेडिकल इंजिनियर म्हणून आहे. यांच्यासाठी पण सेम आहे मित्रांनो. मराठी 10, इंग्रजी 10, सामान्य ज्ञान 10, बुद्धिमत्ता जे आहे ते 10 मार्काला आणि संबंधित विषयाचं तांत्रिक जे काही आहे ते 60 प्रश्न दिलेले आहेत. म्हणजेच 60 मार्काला म्हणण्यापेक्षा 10 प्रश्न दिलेले आहेत. 120 मार्काचं संबंधित तुम्हाला ज्ञान असावं त्या विषयाचं दिलेलं आहे. हे मराठी आणि इंग्रजी त्याचं माध्यम आहे. 100 प्रश्न, 200 गुण, 2 तास आणि बहुपर्याय दिलेला आहे. त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी उद्यान अधीक्षक म्हणून आहे. यांना पण सेम दिलेलं आहे. तसंच 20-20 मार्काचं म्हणजे 10 प्रश्न आहेत मित्रांनो. इंग्रजी असेल, मराठी असेल, सामान्य ज्ञान असेल, बौद्धिक चाचणी असेल, संबंधित विषयात 60 प्रश्न दिलेले आहेत. पदवीचा दर्जा आहे, मराठी माध्यम आहे. यांना फक्त मराठी माध्यमातून पेपर देऊ शकता. 100 प्रश्न, 200 गुण, 2 तास, वस्तुनिष्ठ बहुपर्याय दिलेला आहे. उद्यान अधीक्षक जे पद आहे यांच्यासाठी डायरेक्टली तुम्ही मराठी माध्यमच आहे पेपर देण्यासाठी, इंग्रजी माध्यम नाही. त्यानंतर सहाय्यक माहिती व जनसंपर्क अधिकारी गट कसं दिलेलं आहे. यामध्ये पण 10 प्रश्न दिलेले आहेत बाकीच्या विषयाचे. आणि पत्रकारिता जे आहे विषय त्यांच्यासाठी 60 आहेत. तांत्रिकचं हे पदवी दिलेली आहे. मराठी व इंग्रजी या दोन्ही भाषेमध्ये ते पेपर देऊ शकतात. 100 प्रश्न, 200 गुण, 2 तास आणि वस्तुनिष्ठ बहुपर्याय दिलेला आहे. वैद्यकीय समाजसेवक म्हणून दिलेले आहे. या ठिकाणी यांना पण 10 प्रश्न दिलेले आहेत. 20-20 मार्काचा आहे आणि संबंधित विषयात 60 प्रश्नाचा दिलेला आहे, म्हणजे 120 मार्काचं दिलेलं आहे. यांना पण दर्जा पदवीचा आहे. मराठीमध्येच आहे यांचं. पेपरची भाषा इंग्रजी नाही आहे. इंग्रजी नाही आहे तर यांना फक्त काय दिलेलं आहे 100 प्रश्न, 200 गुणाला 2 तास आणि वस्तुनिष्ठ बहुपर्याय दिलेला आहे. त्यानंतर डेंटल हायजेनिक्स म्हणून आहे. यांच्यासाठी पण सेम तसाच सिलेबस आहे मित्रांनो. तांत्रिकसाठी संबंधित विषय 60 आहेत. बाकीचे 10 प्रश्न आहेत. मराठी, इंग्रजी असेल, सामान्य ज्ञान असेल, बुद्धिमत्ता असेल. यांचा जो दर्जा आहे तो 12वीचा असावा असं सांगितलं आहे, उच्च माध्यमिकचा.
आणि मराठी इंग्रजी या 2 विषयात 2 भाषासंदर्भात त्यांना पेपर देता येतो. 100 प्रश्न 200 गुणासाठी आहेत आणि 2 तास वस्तुनिष्ठ बहुपर्यायी दिलेला आहे. त्यानंतर स्टाफ आणि नर्स दिलेलं आहे मिडवाईफ म्हणून, त्यांच्यासाठी पण संबंधित विषयासाठी 60 प्रश्न दिलेले आहेत. बाकीसाठी 10 दिले आहेत. दर्जा पदवीचा आहे, यांना 2 भाषेमध्ये पेपर देता येतो, मराठी किंवा इंग्रजी. 100 प्रश्न 200 गुण 2 तास आणि वस्तुनिष्ठ बहुपर्यायी दिलेले आहेत. त्यानंतर डायलिसिस तंत्रज्ञ म्हणून जे आहे त्याच्यासाठी बी मराठी इंग्रजी हे 10 प्रश्न दिलेले आहेत आणि संबंधित विषयात 60 प्रश्न आहेत. यांना पदवी किंवा पदविका दिलेली आहे. त्यांच्यानुसार सिलेबसचा तो हे असेल त्यांचा काठिण्य पातळी सिलेबसची. त्यानंतर यांना पण 2 याच्यामध्ये देता येतो लँग्वेजमध्ये पेपर, मराठी आणि इंग्रजीमध्ये. यामध्ये पण 100 प्रश्न 200 गुणाला 2 तास वस्तुनिष्ठ बहुपर्याय दिलेला आहे. ECG म्हणून ECG दिलेला आहे, तंत्रज्ञ गट आहे. यांना पण 10 प्रश्न दिलेले आहेत. संबंधित विषयात 60 प्रश्न आहेत. पदवीचा आहे, मराठी आणि इंग्रजीमध्ये देऊ शकतो. 100 प्रश्न 200 गुणाला 2 तास वस्तुनिष्ठ बहुपर्याय दिलेला आहे. सांख्यिकी सहाय्यक म्हणून दिलेलं आहे हे पद. यांच्यासाठी पण 10 प्रश्न आहेत मित्रांनो आणि संबंधित विषयात 60 प्रश्न आहेत आणि यांना पण पदवी आहे आणि मराठी इंग्रजी या 2 माध्यमामध्ये तो पेपर देऊ शकतात. त्यांना पण 100 प्रश्न 200 गुण आणि 2 तास वस्तुनिष्ठ बहुपर्याय दिलेला आहे. त्यानंतर पुढे पाहू शकता तुम्ही मित्रांनो, DS हे जे दिलेलं आहे, DSSD तंत्रज्ञ म्हणून आहे. सेंट्रल सर्जिकल स्ट्राइक सुपरवायझर डिपार्टमेंटल दिलेला आहे या ठिकाणी. तर मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान बुद्धिमत्ता दिलेला आहे. 10 प्रश्न आहेत. संबंधित विषयात 60 प्रश्न आहेत. यांचा माध्यम कसं आहे, पदवी म्हणजे दर्जा आहे तो पदवीचा आहे मित्रांनो. त्यानंतर या ठिकाणी त्यांना जे काही दिलेलं आहे माध्यम मराठी व इंग्रजी या विषयामध्ये ते देऊ शकतात पेपर. यांच्यासाठी बी 100 प्रश्न 200 गुण 2 तासासाठी वस्तुनिष्ठ बहुपर्याय. आहार तंत्रज्ञानामध्ये पण सेम तसंच आहे आणि संबंधित विषयामध्ये 60 प्रश्न आहेत. पदवीचा दर्जा आहे, माध्यम मराठी व इंग्रजीमध्ये आहे. 100 मार्काचा पेपर आहे, 100 प्रश्नाचा आणि 200 गुणाचा पेपर आहे. 2 तासाचा वस्तुनिष्ठ बहुपर्याय. नेत्रचिकित्सक सहाय्यकमध्ये पण सेम तसंच आहे मित्रांनो. 10 प्रश्न आहेत बाकीच्या विषयाला आणि संबंधित विषयाला तुम्हाला 60 मार्काचं असावं. या ठिकाणी 12वीचा दर्जा दिलेला आहे त्यांना आणि हे फक्त मराठीत पेपर देऊ शकतात आणि यांना 100 प्रश्न 200 मार्कासाठी आहेत. 2 तास वस्तुनिष्ठ बहुपर्याय या ठिकाणी दिलेला आहे. त्यानंतर औषध निर्माता अधिकारी म्हणून आहे. औषध निर्माता अधिकाऱ्यांसाठी बी सेम तसाच सिलेबस आहे आणि संबंधित विषयात 60 आहे. दर्जा पदवीचा आहे, मराठी व इंग्रजी दिलेला आहे. 60 प्रश्न 100 प्रश्न 200 गुणाला 2 तास वस्तुनिष्ठ बहुपर्याय दिलेला आहे. त्यानंतर आरोग्य सहाय्यक महिला म्हणून आहे. त्यांच्यासाठी मराठी इंग्रजी आणि हे सर्व काही जे बौद्धिक चाचणीचे प्रश्न दिलेले आहेत 10चे संबंधित विषयात 60 प्रश्न दिलेले आहेत. त्यांना 12वीचा दर्जा दिलेला आहे. माध्यम मराठी आहे. 100 प्रश्न 200 गुणासाठी 2 तास वस्तुनिष्ठ बहुपर्याय दिलेला आहे यांना पण. त्यानंतर मित्रांनो बायोमेडिकल इंजिनियर सहाय्यक म्हणून जे आहे त्यांच्यासाठी मित्रांनो इंग्रजी मराठी किंवा बौद्धिक चाचणी सामान्य ज्ञान असेल ते संबंधित 10 प्रश्न आहेत मित्रांनो आणि संबंधित विषयातलं ज्ञानासाठी तुम्हाला 60 प्रश्न विचारण्यात आलेले आहे. दर्जा याला दिलेला आहे 10वी 12वीचा दिलेला आहे आणि मराठीचं मध्ये हे पेपर देऊ शकतात. 100 प्रश्न 200 गुणासाठी 2 तास वस्तुनिष्ठ बहुपर्याय दिलेला आहे. त्यानंतर मित्रांनो पशुधन पर्यवेक्षक बनून दिलेला आहे. या ठिकाणी यांचा पण सिलेबस सेम आहे मित्रांनो. तांत्रिक विषयासंबंधात जे काही दिलेलं आहे पशुसंवर्धनाचं त्या संबंधित जे विषय आहे त्यांच्यासाठी 60 प्रश्न आहेत मित्रांनो आणि यांचा दर्जा आहे तो 12वीचा आहे. माध्यम मराठी आहे. 100 प्रश्न 200 गुणाला 2 तास वस्तुनिष्ठ बहुपर्याय दिलेला आहे. या ठिकाणी नर्स जे पद आहे अलिक्झरी नर्स मिडवाईफ म्हणून दिलेलं आहे. या ठिकाणी इंग्रजी मराठी सामान्य ज्ञान बुद्धिमत्ता चाचणी आहे ते 10 प्रश्न दिलेले आहेत आणि संबंधित विषयात 60 प्रश्न. यांचा दर्जा 12वी आहे आणि 2 भाषेत ते मराठी इंग्रजीमध्ये देऊ शकतात. 100 प्रश्न 200 गुणासाठी 2 तास वस्तुनिष्ठ बहुपर्याय आहे. बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी हुताप म्हणून आहे. या ठिकाणी त्यांना पण मराठी इंग्रजी बुद्धिमत्ता सामान्य ज्ञान जे काही बौद्धिक चाचणी आहे ते 10 प्रश्न आहेत. संबंधित विषयात 60 आहे. यांचा दर्जा 12वीचा आहे. मराठी माध्यमातून ते पेपर देऊ शकतात. 100 प्रश्न 200 गुण 2 तास वस्तुनिष्ठ बहुपर्याय असं दिलेलं आहे. शस्त्रक्रिया गृह सहाय्यक म्हणून आहे. त्यांच्यासाठी मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान बुद्धिमत्ता आहे ते 10 प्रश्न आहेत आणि संबंधित विषयात 60 प्रश्न विचारण्यात येणार आहेत आणि त्यांना पण 12वीचा पदवी दर्जा दिलेला आहे. त्यानंतर त्यांना मराठी भाषेत एकाच भाषेत पेपर देता येतो
आणि 100 प्रश्न 200 गुण 2 तास वस्तुनिष्ठ बहुपर्याय दिलेला आहे या ठिकाणी. त्यानंतर सहाय्यक ग्रंथपाल आहे, त्यांच्यासाठी मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान असेल ते 10 प्रश्न आहेत. संबंधित विषयात 60 आहेत. पदवी आहे आणि मराठीमध्ये देऊ शकतात ते पेपर. 100 प्रश्न 200 गुण आणि 2 तासासाठी वस्तुनिष्ठ बहुपर्याय दिलेला आहे. त्यानंतर वायरमॅन दिलेला आहे. वायरमॅनसाठी पण इंग्रजी मराठी जे सामान्य ज्ञान आणि बुद्धिमत्ता आहे ते 10 प्रश्न आहेत. संबंधित विषयात 60 आहेत आणि 10वीचा यांना दर्जा आहे. मराठी व इंग्रजी या दोन्ही भाषेत देऊ शकतात. त्यांना 100 प्रश्न 200 गुण 2 तास वस्तुनिष्ठ बहुपर्याय दिलेला आहे. त्यानंतर ध्वनी चालक म्हणून आहे. ध्वनी चालकासाठी बी मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान बुद्धिमत्ता दिलेला आहे. 10 प्रश्न म्हणजेच 20 मार्काचे आहेत मित्रांनो. आणि संबंधित विषयात 60 प्रश्न म्हणजे 120 मार्काचा, अशा पद्धतीने 200 मार्क आहेत. यांचा 10वीचा दर्जा दिलेला आहे. 10वी शाला परीक्षा प्रमाणपत्राचा. त्यानंतर मराठी विषयात त्यांनी देऊ शकतात पेपर. इंग्रजी विषय नाही आहे, म्हणजे इंग्रजीमध्ये त्यांची लँग्वेज नाही आहे पेपर देण्याची, पेपरची लँग्वेज म्हणतो. 100 प्रश्न 200 गुणाला 2 तास वस्तुनिष्ठ बहुपर्याय दिलेला आहे. त्यानंतर मित्रांनो उद्योग सहाय्यक म्हणून जे पद आहे, उद्योग सहाय्यकांना काय लागतं तर मित्रांनो मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान बुद्धिमत्ता आणि हे काही जे दिलेले आहेत त्यांच्यासाठी 10 आणि संबंधित विषयात 60 प्रश्न आहेत. दर्जा पदवीचा आहे. मराठी माध्यम आहे. 100 प्रश्नसंख्या आहे. 200 गुण आहे. 2 तास आणि वस्तुनिष्ठ बहुपर्याय दिलेला आहे. त्यानंतर लिपिक टंकलेखक म्हणून आहे. लिपिक टंकलेखनला काय दिलेलं आहे, इथं वाढवलेला आहे थोडा दर्जा. मराठीला 15 केले, इंग्रजीला 15 केले, सामान्य ज्ञानला 15 केले, बौद्धिक चाचणीला 15 प्रश्न केलेत आणि संबंधित विषयामध्ये काय केले 40 प्रश्न केलेले आहेत. दर्जा पदवीचा दिलेला आहे. मराठी माध्यम आहे. 100 प्रश्न 200 गुण 2 तास वस्तुनिष्ठ बहुपर्याय दिलेला आहे. लेखालिपिकला पण तसंच केलेलं आहे. मराठी 15 आहे, इंग्रजी 15 आहे, सामान्य ज्ञान 15 आहे, बौद्धिक चाचणी 15 आहे. संबंधित विषयात तांत्रिक जो विषय आहे त्यांच्यासाठी 40 दिलेला आहे आणि यांना पण दर्जा पदवीचा आहे. मराठी भाषेतून ते पेपर देऊ शकतात. 100 प्रश्न 200 गुण 2 तास वस्तुनिष्ठ बहुपर्याय दिलेला आहे. त्यानंतर विवेचन म्हणून आहे, मदतनीस म्हणून. ते PM केल्याच्यानंतर पोस्टमॉर्टम केल्याच्यानंतर जे सोबती लागतो मदतनीस, त्यांच्यासाठीचं हे आहे. त्यांच्यासाठी मराठी इंग्रजी जे काही सामान्य ज्ञान बुद्धिमत्ता चाचणी आहे ते 10 प्रश्न आहेत. संबंधित विषय जे काही तांत्रिक आहे त्यांच्यासाठी 60 प्रश्न आहेत. म्हणजे 60 प्रश्न म्हणजे 120. आता यांचा दर्जा कसा आहे, 10वीचा आहे. मराठी विषयात म्हणजे मराठी भाषेमध्ये त्यांना पेपर देता येतो. 100 प्रश्न 200 गुणाला 2 तास वस्तुनिष्ठ बहुपर्याय दिलेला आहे. त्यानंतर कक्षासेवा सहाय्यिका जे काय आहेत आया म्हणून, त्यांच्यासाठी मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान बुद्धिमत्ता चाचणी 10 प्रश्न आहेत. संबंधित विषयात 60 प्रश्न आणि हे 10वी पर्यंत यांचा दर्जा आहे. मराठीमधून पेपर देऊ शकतात. 100 प्रश्न 200 गुण 2 तास वस्तुनिष्ठ बहुपर्याय दिलेला आहे. कक्षासेवक वॉर्ड बॉयसाठी इंग्रजी मराठी हे सर्व काही 10 प्रश्नच आहेत मित्रांनो. आता संबंधित विषयात 60 आहेत आणि 10वी उत्तीर्ण असं 10वीपर्यंत त्यांचा दर्जा आहे आणि मराठी भाषेमध्येच पेपर म्हणजे एकाच भाषेत पेपर आहे त्यांचा. म्हणजे त्यांना ट्रान्सलेशन करता येत नाही. समजा एखादी भाषा एखादा विषयाचा मराठीत अर्थ कळत नाही, त्याचा इंग्लिशमध्ये कळतो, इंग्लिशमध्ये कळत नाही, त्याचा मराठीत कळतो. तर मित्रांनो अशा पद्धतीचं जे असतं ट्रान्सलेशन करता येत नाही. फक्त त्यांना पेपरचा भाषा कशी असेल, मराठीत असेल, 100 प्रश्न 200 गुणाला आणि 2 तास वस्तुनिष्ठ बहुपर्याय दिलेला आहे या ठिकाणी. तर मित्रांनो अशा पद्धतीची माहिती होती. तुम्हाला मी सिलेबसनुसार सांगितली, सर्व पदाची सांगितली. 30 पदं होते मित्रांनो. 30 पदाची मी तुम्हाला माहिती दिलेली आहे. तर आता पुढे पाहायचं आपल्याला मित्रांनो, जाहिरातीत नमूद पदाकरता अर्ज केलेल्या परीक्षेकरता पात्र ठरलेल्या उमेदवाराचा प्रवेशपत्र तुम्हाला कधी 7 दिवस आधी मिळणार आहे. तुम्हाला प्रोफाईलमध्ये तुमच्या उपलब्ध करून दिले जाईल. परीक्षेच्या वेळी उमेदवारांना प्रवेशपत्र प्रिंट, ओळखीचा पुरावा, छायाप्रतीसह सोबत ठेवणे बंधनकारक आहे. त्याशिवाय कोणत्याही उमेदवाराला परीक्षेचे बसवण्यास परवानगी दिली जाणार नाही. परीक्षेनंतर प्रस्तुत प्रवेशपत्र स्वतःजवळ जपून ठेवावे. परीक्षा कक्षात प्रवेशपत्र, ओळखीच्या पुराव्याचे छायाप्रत जमा करावी. परीक्षा केंद्राबाहेर उपलब्धतेनुसार निश्चित केले जातील. म्हणजे मित्रांनो काय सांगण्यात आलेले या ठिकाणी, तुमची हॉल तिकीट आहे त्या हॉल तिकीटचं काढायचं, पण तुमच्याजवळ जे काही ओळखीचा पुरावा असतो त्यांचं पण तुम्हाला ओळख प्रमाणपत्र तुम्हाला सोबत घ्यायचं आहे, त्यांचं झेरॉक्स. या ठिकाणी पुढे काय सांगितलेलं आहे, परीक्षा केंद्र प्रवेशपत्रात ठरवून दिल्याप्रमाणे असतील. अर्जदारांनी मागणी केलेल्या केंद्राव्यतिरिक्त अन्य नवीन केंद्र दिलेले जातील. याबाबत कोणतीही तक्रार विचारात घेतली जाणार नाही. तर मित्रांनो तुम्हाला फॉर्म भरताना जे काही दिलेले आहेत केंद्र, तुम्ही ते 3 केंद्र निवडल्याच्या नंतर बी त्यांच्या मनावरती त्यांनी दुसरे केंद्र देऊ शकतात. त्यावर तुम्हाला ॲक्सेप्ट घेता येणार नाही. या ठिकाणी सांगितलेलं आहे की उमेदवारांना लेखनिक असेल, दिव्यांग उमेदवारांसंदर्भात दिलेलं आहे. तर आता आपल्याला पुढे पाहायचं आहे. ओळख पटवणे याच्यासाठी तुम्हाला
तुमची ओळख पटण्यासाठी प्रवेशपत्रासोबत तुम्हाला काय करायचं आहे, वोटर ID असेल, मतदान कार्ड असेल, बँकेचं पासबुक असेल, वाहन चालक असेल, परवाना म्हणजे ड्रायव्हिंग लायसन असेल तुमच्याकडे, ते घेऊन तुम्हाला सोबत जायचं आहे. रेशन कार्ड किंवा ते इथे बघा तुम्ही, रेशन कार्ड शिकाऊ वाहन परवाना ओळखपत्र म्हणून ग्राह्य धरला जाणार नाही. तुम्ही रेशन कार्ड किंवा आता तुमच्याकडे लायसन असेल, तुमच्याकडे लर्निंग लायसन, तर ते विचारात घेतले जाणार नाही असं सांगण्यात आलेलं आहे. पुढे काय दिलेले आहे, परीक्षेच्या वेळेत किंवा एकूण निवड प्रक्रियेदरम्यान उमेदवारांनी जर अनुचित प्रकार केला असेल, तोतेगिरी केली असेल, परीक्षेच्या ठिकाणी गैरवर्तणूक केली असेल किंवा पेपरफोडीमध्ये काही उघडकीस केले असेल किंवा काही कॉपी करण्याचा केलेला असेल किंवा स्कॅम करण्याचा प्रयत्न केला असेल तर तो दोषी ठरला जाईल असं सांगण्यात आलेलं आहे. त्यानंतर पुढे काय दिलेले, परीक्षा केंद्राची नियमावली दिलेली आहे या ठिकाणी. परीक्षा केंद्राची नियमावलीमध्ये काय सांगितले तर प्रवेशपत्रात नमूद केलेल्या परीक्षा केंद्र ऑनलाईन पद्धतीने होतील, ऑनलाईन परीक्षा होतील असं सांगितलेलं आहे. परीक्षा केंद्र प्रवेशपत्र दिनांक वेळ सत्र इत्यादीबाबत विनंती मान्य केली जाणार नाही. म्हणजे जे आहे त्याच्यानुसारच तुमच्या हॉल तिकीटवर जे नमूद आहे त्याच्यानुसारच तुमची परीक्षा होईल असं सांगितलेलं आहे. त्यानंतर पुढे काय, तर या ठिकाणी काय सांगितलेलं आहे मित्रांनो, परीक्षेला उशिरा येण्याबाबत सांगितलेलं आहे. जे काही उमेदवार उशिरा पोहोचतात किंवा परीक्षेला जाण्यासाठी त्यांना काही तांत्रिक अडचणी येतात, हजर राहण्यात दिलेल्या वेळेनंतर येणाऱ्या उमेदवाराला परीक्षेत उपस्थित राहू दिले जाणार नाही. त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर उपस्थित राहण्याचा प्रयत्न करा असं सांगण्यात आलेलं आहे. तर या ठिकाणी काय सांगितलेलं आहे, परीक्षेच्या वेळी जरी 2 म्हणजे 120 मिनटं असला तरी उमेदवारांना विविध प्राथमिक जे औपचारिकता असते ती पूर्ण करण्यासाठी 1 तास आधी तुम्ही परीक्षा केंद्रावर उपस्थित राहावं असं बंधनकारक आहे. आणि परीक्षेच्या 30 मिनटं आधी परीक्षा केंद्रामध्ये प्रवेश करण्यात तुम्हाला येणार आहे. म्हणजे तुम्हाला 1 तास अगोदर तिथं तुम्हाला हजर राहण्यास सांगितलेलं आहे. त्यानंतर पुढे काय म्हणले, कागदपत्र पडताळणीच्या वेळेस तुम्हाला कागदपत्र सादर करायचे आहेत. ते कागदपत्र कोणकोणते आहेत, तर या ठिकाणी सांगितलेल्या अर्जाची माहिती बरोबर असल्याचे एक सोयी घोषणा प्रमाणपत्र तुम्हाला जोडायचं आहे. त्यानंतर शैक्षणिक अर्हतेचे कागदपत्र तुम्हाला जोडायचं आहे. त्यानंतर पुढे काय दिलेला आहे, वयाचा पुरावा तुम्हाला इथे जोडायचा आहे. त्यानंतर आर्थिकदृष्ट्या दुर्बल असल्यास त्याचा पुरावा जोडायचा आहे. त्यानंतर ज्या प्रवर्गातून फॉर्म भरला आहे ते जात प्रमाणपत्र तुम्हाला जोडायचं आहे. नॉन क्रिमिनल असावं तुमच्याकडे, दिव्यांग असेल तर त्याचा व्यक्तीचा पुरावा असावा, माजी सैनिक असल्यास पुरावा असावा, खेळाडू असल्यास त्या आरक्षणामधून लाभ घेत असेल तर त्याचा पुरावा असावा. त्यानंतर अनाथ असेल तर अनाथांचा पुरावा, अराखीव जे महिला ओपन खेळाडू असतील किंवा दिव्यांग महिला अनाथ असेल जे म्हणजे उमेदवार आहेत त्यांच्यासाठी त्यांचं जे काही अराखीव म्हणजे जे ओपनमधून फॉर्म भरलेत त्यांच्यासाठी अधिवास प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे, नॉन क्रिमिनल. त्यानंतर विवाहित स्त्रियांच्या नावामध्ये काही बदल झाला असल्यास त्याचा पुरावा असावा, मराठी भाषेत ज्ञान असल्याचा पुरावा असावा, लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापत्र असावं, महाराष्ट्र राज्य अधिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमेसाईल तुमच्याकडे असावं. त्यानंतर पदवी असेल, 80 असेल किंवा पदवीधारक असेल त्याचं प्रमाणपत्र तुमच्याकडे असावं. त्यानंतर MSc झालेल्याचं प्रमाणपत्र तुमच्याकडे असावं. प्रकल्पग्रस्त असतील, भूकंपग्रस्त असतील त्याचं प्रमाणपत्र तुमच्याकडे असावं, जर तुम्ही त्याचा लाभ घेणार असेल तर. आता इथं सर्वसाधारण अटी आणि शर्ती दिलेली आहेत. तर मित्रांनो हे काही तेवढं हे नाही. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी काय सांगलेलं आहे महत्त्वाचं म्हणजे, जे निवड झालेले उमेदवार आहेत त्यांना ₹500 मुद्रांक पेपरवर नोटरी समोर आवेदनपत्रात नमूद केलेल्या माहितीच्या अचूकतेबाबत दिलेली सत्यतेबाबत प्रतिज्ञापत्र नियुक्तीपूर्वी सादर करणे बंधनकारक म्हणजे सादर करावे लागतील. तर मित्रांनो या ठिकाणी नोटरी तुम्हाला करून द्यायची आहे ₹500 उमेदवारांना ज्यांची निवड झालेली आहे त्यांना. त्यानंतर पुढे काय सांगितलेलं आहे, पुढे इतर अटी दिलेल्या आहेत काही त्यांच्या सामान्यीकरण असेल, नॉर्मलायझेशन असेल त्या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. कर्तव्य आणि जबाबदाऱ्या दिलेल्या आहेत या ठिकाणी. विशेष सूचना दिलेल्या आहेत. सूचना म्हणजे कसं, त्यामध्ये तुम्हाला मध्यस्थी किंवा ठग असेल तर तुम्हाला म्हणत असेल मी तुम्हाला लावून देतो या ठिकाणी गैरमार्गाने नोकरी मिळवून देण्याचा मार्ग जर त्यांना सांगत असेल तर त्या भूलथापाला बळी पडू नका असं सांगलेलं आहे. तर मित्रांनो अशा पद्धतीची माहिती होती. माहिती कशी वाटली नक्कीच कळवा. माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थोडा मोठा व्हिडिओ झालेला आहे मित्रांनो, पण पहा. ओके, थँक्यू मित्रांनो.